प्रत्येका पत्रिकेत मंगळ असतोच. हम्म, हम्म. तो कुठं इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला. या 5 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी मंगळ असेल हम्म. तर ती मंगळाची पत्रिका झाली. बर. तर मंगळाचा जर मी थ्रेट घेऊन बसला तर या भारतामध्ये किंवा या पृथ्वीतलावर असलेल्या 45% लोकांचा आता डायव्हर्स झाला असता, रिमॅरेज झाला असता. हा, हा. 3च गण आहेत, राक्षसगण, देवगण, मनुष्यगण. 140 कोटी लोक आहेत. 3 कुणाचं असणारच की नाही. आणि त्या बेसवर तुम्ही तो माणूस राक्षस आहे का? नाही. देव म्हणजे काय देवासारख्या वर्ण आलाय का तो? नाही. ते योनी दोष आलं, भकुट दोष आलं, की फिल्टर लावून ठेवलेत की तुम्हाला लग्न करता यायचं अवघडच आहे. अवघड. ते सोडा, हे पत्रिकेतले लॉकिंग, परत 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, 4था गुरु आला, 10वा गुरु आला. काय ब्रह्मचर्य राहायचं काय? लग्न करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट बघितली जाते ते म्हणजे गुण किती जुळत आहेत. 36 पैकी 36 गुण जुळले तरी पण डिवोर्स होतो. तर काय असतं हे गुणमिलन आणि हे किती करेक्ट असतं? हे गुणमिलन जे आहे, यामध्ये काय काय कळत नाही तुम्हाला सांगतो. एक तर मुलं होणार आहे का नाही ते कळत नाही, हम्म, घटस्फोट होणार आहे का नाही कळत नाही, हम्म. वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे का नाही कळत नाही, लहान वयात मृत्यू होणार आहे का ते कळत नाही, हा. पती पत्नी एकमेकावर आनंदानं राहू शकतील का नाही ते कळत नाही. बर. काय कळते काय त्या चार्टमध्ये? ते पिरॅमिड बिरॅमिड असल्या गोष्टी विश्वास ठेवत नाही, ते टोटली रॉंग आहे. एवढं मोठं इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, 5,000 वर्षात ती कधी प्रगती झाली नाही. तुमच्या घरात लावून काय उपयोग होणार आहे? आता सगळं बंद झालंय. पैसे कमवायचे लोकांनी पैसे कमवून गेले. आता आले रत्नशास्त्र, कुठं काय लोलक बिलक ते चाललंय. डझन डिफेक्ट. ओके. काहीतरी टेक्निकल काहीतरी असू दे. वास्तुशास्त्र कुणाचं आहे? भारतीय संस्कृती आपल्या ऋषीमुनींनी काढलेलं आहे. बरोबर. आता आपल्या ऋषीमुनीने काढल्या वास्तुशास्त्रावर तुम्ही कलियुगामध्ये पिरॅमिड लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का? मग तुम्ही ऋषीमुनीपेक्षा मोठे झाले का? कलियुगामध्ये आपण कुणाकुणाला जास्त जास्त देवता कुठल्या की तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतात? एक तर कालभैरव. हम्म. कालभैरव आहे. साधना पण तुम्ही करताना कालभैरव 52 टाईपचे कालभैरव आहेत. बर. ते कालभैरव काय ते समजून घ्या. कालभैरवाची उपासना करताना कालभैरव कुठल्या देवीचा आहे? मग 51 पीठ आहेत. अच्छा. मग ते प्रत्येक पीठाला एक एक कालभैरव आहे, वेगळा भैरव आहे. बर. त्यामुळं तो भैरव कोण? सध्या आपण महाराष्ट्रात बघतोय की काय चाललेलं आहे ते नाशिकच्या प्रकरणावरून. बऱ्याच लोकांचा थोडासा माइंडसेट जो आहे या शास्त्राकडे बघण्याचा आता एका व्यक्तीमुळे निगेटिव्ह व्हायला लागलेला आहे. तरी त्यांनी अशा कुठल्या गोष्टी पडताळून बघितल्या पाहिजेत किंवा कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजे? कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा गुणमिलन, म्हणजे आपण जे बघतो ना की 36ला 36 गुण मिळत आहेत, काही काहींचे गुण मिळत नाही आहेत. असं म्हणलं जातं की 18 गुण जर असतील तर म्हणू शकतो की 50% चान्सेस आहेत की तुम्ही लग्न करू शकता. 18 गुणांच्या वरती जर गेलं तर येस, तुम्ही त्या व्यक्तीसोबत लग्न केलं पाहिजे. किंवा 18च्या खाली जर आलं तर असं म्हणतात की त्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न नाही केलं पाहिजे. तर खरंच ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात का? आणि बरेच आपल्या आजूबाजूला आपण गोष्टी ऐकतो की नाडी दोष आहे, षडाष्टक योग आहे, त्याच्यानंतर संततीचे प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर रामबाण उपाय सांगायला आपल्यासोबत आज येत आहेत पंडित शिवकुमार श्री. सो यांनी त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये आपल्याला आजच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिलेली आहेत. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. मी आजपर्यंत एन्जॉय केलेला हा वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट आहे आणि आय एम शुअर तुम्हालासुद्धा मजा येणार आहे. त्यामुळे पॉडकास्ट कसा वाटला हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला हाईपचं बटन दिसत असेल, सो चॅनलला, या व्हिडिओला हाईप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जास्त तुमचा वेळ घेत नाही, पॉडकास्ट सुरू करूया. 3, 2, 1 ॲक्शन. तर स्वागत आहे तुमचं कॉस्मोस्टार मीडिया आमच्या पॉडकास्टमध्ये. आणि सुरुवातच मला याने करावीशी वाटेल की आम्ही तुमचे भरपूर पॉडकास्ट बघितलेले आहेत. मी यूट्यूबवर खूप फेमस आहात आणि आपलं जे चॅनल आहे, जे पहिल्यांदा तुम्हाला आज पाहत आहेत, त्यांच्यासाठी थोडं तुमचं इंट्रोडक्शन किंवा ओळख करून द्याल? नमस्कार. हे आध्यात्मिक स्पिरिच्युअल जर्नी माझी अगदी लहान असल्यापासूनच आहे. गेले 30 ते 35 वर्ष झालं मी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राच्या या फील्डमध्ये आहे. आणि ॲज अ इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल त्यामध्ये पूर्ण अभ्यास करून हं. किती खरं आहे, किती खोटं आहे हे ॲनालिसिस करूनच त्यामध्ये मी पडलो पुढं आणि मला 100% खात्री झाली की लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंज आणायचं असतील हां.
किंवा एखाद्या माणसाचं लाईफ प्रॉपर डिझाइन करायचं असेल, हं. फ्युचरमध्ये काय करता येऊ शकतं, ती गाईडलाईन आपल्याला या ज्योतिषशास्त्राच्या मार्गाने मिळू शकते. करेक्ट. वास्तुशास्त्राचा पाठ जो आहे त्यात पण येतो एवढ्याच वर्ष मी काम करतोय. हे पण तुमच्या जीवनामध्ये सक्सेस रेशो वाढवण्यासाठी ज्या घरात तुम्ही राहता ते घर हं. एनर्जाइज कंडिशनमध्ये 5 एलिमेंट्सने बॅलन्स असेल आणि प्रॉपर युजफुल तरच ते युजफुल होऊन तुम्हाला प्रॉस्पेरिटी मिळू शकते. हे 2 पॉइंट महत्त्वाचे. बरं. आता यामध्ये माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. त्यानंतर मेकॅनिकल मेंटेनन्स 3-4 म्हणून रोबोट सेक्शनमध्ये हां. काम केलं. ऑइल हायड्रॉलिक्स, वॉटर हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्समध्ये काम करून बरेच लोकं इंजिनिअर माझ्या हाताखाली कामाला पण होते. तेव्हा हे माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि हे चालूच होतं. हं. पण मग लक्षात आलं यामध्ये जेवढं मला लोकांशी संपर्क येत गेला, लोकांचं लाईफ चांगलं होत गेलं, तेव्हा मला कॉन्फिडन्स आला, की हे आपण करत बसण्यापेक्षा सामाजिक दृष्टिकोनातून काम करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लोकांना एस्टॅब्लिश करता आलं लाईफमध्ये, हं. सो दॅट विल बी अ ग्रेट थिंग. करेक्ट. सो आय स्टार्टेड फुल टाईम यामध्ये मी आता बरं. वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून आहे आणि माझं बॅकग्राऊंड जे आहे, हं. हे तर एकतर आम्ही जंगम आहे. म्हणजे बरं. लिंगायतचे गुरु आम्ही जंगम म्हणतो. श्रीशैल्यम म्हणून 12 ज्योतिर्लिंगात जगद्गुरूचं पीठ आहे हो. आंध्र प्रदेशमध्ये. तिथले आम्ही त्या जगद्गुरूचं वंशज आम्ही आहे आणि 16व्या शतकापासून आमच्याकडे अध्यात्माची ही परंपरा जी आहे ती आहे. वाह! माझी आई पण संस्कृतमध्ये शिक्षण झालेलं आहे. तिनं मला बराच बरं. लहान असल्यापासूनच शुभं करोती म्हणण्यापासून आणि सगळ्या गोष्टी जे काय बाळकडू आपण लहान असताना हं. मुलांना देतो, त्याचा इम्पॅक्ट म्हणजे माझं आजचंही लाईफ आहे. वाह! त्यामुळे माझ्या आई-वडिलांना दोघांना मी कायम मनातल्या मनात तर कायम प्रणाम करत असतो आणि आईचा तर हात माझ्या आयुष्य अजून आई माझ्याबरोबरच असते. हं. आईचा आशीर्वाद आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हां. त्यामुळे या गोष्टी स्पिरिच्युअल लेव्हलला नेऊ शकलो आणि माझी पहिली गुरु म्हणजे माझी आई, की ज्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आलो. संस्कृतची आवड निर्माण झाली. हां. ते अभ्यास करत हे आता वर्ल्ड वाईड म्हणजे अनेक कंट्रीमध्ये राइट फ्रॉम लास वेगास टू लॉस एंजेलिसपर्यंत सगळीकडे जाऊन वाह! चायना असेल इकडं बऱ्याच कंट्रीत क्लायंट बेस तयार झाला आणि सक्सेस मिळत गेल्यामुळे त्यांच्यामुळे मी पुढे आलो. हं. दुसरं काही नाही. आणि जे आहे ते क्लिअरिटी आहे, प्रामाणिकपणा आहे, सत्य आहे, अंधविश्वास नावाचा प्रकार माझ्याकडे कधी असत नाही. आणि जे आहे ते क्लेरिफिकेशन मी सांगतो आणि डिपेंड्स अपॉन यू. डॉक्टरचं काम करतो. हं. औषध घ्यायचं नाही आहे तुमचं पार्ट आहे. त्यात करेक्ट. इंटरव्ह्यू डॉक्टर कधी करत नाही. हां, हां. हे असंच आहे. तुम्ही काय करायचं तुम्ही करू शकता. डिपेंड्स ओके. अपॉन यू. तो ही स्ट्रॅटेजी वापरलं आणि योगायोगानं, देवाच्या कृपेनं, देवाच्या आशीर्वादानं, स्वामींचा भक्त आहे मी. हं. त्यांच्या आशीर्वादानं, गगनगिरी मानाचा भक्त त्यांच्या आशीर्वादानं या गोष्टी जीवनात होत गेल्या. वाह! तुम्ही आता उल्लेख केला स्वामींचा आणि त्याच्यात तुम्ही श्रीशैल्यमच्या इथून हो, बरोबर येता. आहे. So ते कनेक्शन कनेक्शन आहे. ते पण महत्वाचं आहे. हां, मी हां. खूप वेळा म्हणतो. हां, हां. ते श्रीशैल्यमचं कनेक्शन आहे आणि स्वामींचं किती वेळा माझ्या ऑफिसमध्ये पण मग एकाने मला प्रेझेंट दिला होता एक स्वामींचा फोटो. हं. शेखर सानेंनी हो. केलेला तो. तर 22 पादुका होत्या, पुण्यात आल्या होत्या. वाळवे त्यावेळेला मी गेस्ट होतो पूजा करायला. तिथून मी ते मला पेंटिंग दिलं त्यांनी आणि मी माझ्या ऑफिसमध्ये लावलं. तर पहाटे 8 दिवसाचं पहाटे 3:30ला मला स्वप्न आलं, की मी ऑफिसमध्ये बसलो आणि फोटोकडे बघतोय. फोटो मी असं बसतोय तर माझ्या राइट साइडलाच फोटो लावला होता. फोटोतनं असं आलं, की माझा फोटो मागे लाव. हां. मला शॉक बसला. उठलो किती वाजले? 3:30 वाजले होते. झोपलो कारण बऱ्याच वेळेला मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये असतो. करेक्ट. तर काल पण हनुमान जयंती. जयंती होती. काल रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3:30 पर्यंत माझा हनुमान चालीसा, वाह! हनुमते नमः हे मंत्र कायम चालू होते. 4:30-4:30ला तर झोपलो मी. तरी जर्नी चालू असते त्या वेळेला त्या देवाचं करायला लागतं. त्याशिवाय तुमच्याकडे आध्यात्मिक शक्ती येत नाही. हं. त्यामुळे लोकांचं चांगलं करण्याचा मनामध्ये उद्देश जो असतो आणि प्युरिटी आहे तुमचा देवच तुम्हाला देत असतो आणि ते वाह! करायला लावत असतो. हं, हं. स्वामींचा फोटो स्वप्नात आला. दुसऱ्या रात्री झोपलो. परत स्वप्नात आलं, की परत माझा फोटो मागे लाव. त्यावेळेला अच्छा. बघितलं 3 वाजून 40 मिनिटं. ड्रायव्हरला बोललो सकाळी 7:30ला उठलो. पहिला महाराजांचा फोटो मागे लावला. माझ्या अंगावर आता काटा येतोय. म्हणजे मला हां. लक्षात आलं, की स्वामींच्या खाली एक ब्रीदवाक्य आहे. हं. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. करेक्ट. आपल्याला बघितलं की असं वाटतं, की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मागं फोटो लाव. हं. असं आपलं जजमेंट नाही लावू शकत. स्वामींचा हं. फोटो मागं कसा लावायचा? बरोबर नाही ना? बरोबर. पण ॲक्चुअल मला डायरेक्ट तसं संदेश स्वप्नातनं मिळाला. माझा फोटो आता माझ्या ऑफिसच्या बॅक साइडलाच आहे. अरे वाह! ते आहेत माझ्या मागे आणि ते आशीर्वाद देणार आणि जे काय त्या लोकांना आशीर्वाद देणार तेच आहेत. मी काय हां. फक्त मी ॲज अ मी एक मीडिएटर आहे. म्हणजे फक्त ते मला सांगतात किंवा जे काय ज्ञान आहे त्याचा वापर करून पुढच्याला जीवन चांगलं व्हावं हाच एक उद्देश आहे. ते आहे ते आपल्याकडनं करून घेतं. वाह! अगदी क्लिअरिटी यामध्ये. सर तुमची जी एक समजावण्याची शैली आहे, जी तुम्ही एकदम रोखठोकपणे बोलता, ही तर सगळ्यांना आवडतेच. सो त्याच्यामुळे मला आता आजच्या पॉडकास्टला सुरुवात करावीशी वाटेल येस, येस. तुमच्या अनुमतीने. येस, येस. तर सगळ्यात आधी ज्यावेळी आपण
एखादा मुलगा मुलगी लग्न करण्यासाठी इच्छुक असतात, त्यात सगळ्यात पहिली गोष्ट बघितली जाते ती म्हणजे गुण किती जुळतायत, काय जुळतायत. तुम्ही असं म्हणता की 36 पैकी 36 गुण जुळले तरी पण डिव्होर्स होतो आणि काही काहींना तर तुम्ही असं सांगितलंय की काही गुण जुळत नसतील तरी तुम्ही करा लग्न. बरोबर. तर काय असतं हे गुणमिलन आणि हे किती करेक्ट असतं? येस. या गुणमिलनाच्या पॉइंटवर मी अनेक टीव्ही चॅनल सेवा बाकी ठिकाणी बोललेलोच आहे. आणि दॅट इज अ रिअल फॅक्ट आहे ते, की ते नक्कीच असं आहे, की माझ्या अभ्यासाप्रमाणे जो गुणमिलनाचा चार्ट पंचांगामध्ये 13 नंबरचा का 14 जो आहे, हं. त्यामध्ये काय लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन आम्ही इंजिनिअरिंगला असताना लॉगॅरिथमिक टेबल असते, लॉग टेबल हो. त्यावरून आम्ही ते सगळं आम्ही इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. सो दॅट इज नॉट बेस्ट ऑप्शन टू चूज अ ब्राईड. ओके. कोणी असू दे. पण काय होतं हे चार्टचे एक पान आणले तुम्हाला दाखवतो मी आता. हं. हे एक लॉगॅरिथमिक चार्ट आहे, की या चार्टवरच सगळं ते लग्न करायचं का नाही करायचं ठरतं. ठरतं. आता कसं सांगतो मला, मी हे सगळ्यांनी पण सिरियसली हे बघायला पाहिजे, की लग्न करताना हे खरंच वापरायला पाहिजे का? हं. आज मी तुम्हाला प्रॅक्टिकलच सांगणार आहे काय प्रॉब्लेम आहे. बरं. तुम्ही ज्योतिषशास्त्र तज्ञ नाहीये, नाही. की तुम्हाला कुठल्या राशी आहेत, काय नक्षत्र तुम्हाला माहित पण नाहीये. नाही. ओके. तर त्या माणसाला पण गुणमेलन इथं ठरवून लग्न करायचं का नाही करायचं हं. हे सांगू शकतो. त्याला ज्योतिषाकडे जायची गरज नाही, अशीच पंचांगात प्रोव्हिजन आहे. बरं. यामध्ये हा जो चार्ट आहे, या हं. चार्टमध्ये लॉगॅरिथम या साईडला वरच्या बाजूला वराचे सगळे वर म्हणजे हं. नवराच आहे, नवऱ्याचं मेष, वृषभ, राशी रास नक्षत्र आहेत. या ठिकाणी वधूचे असे रास नक्षत्र आहेत. बरं. जेव्हा आता समजा एखाद्या व्यक्तीचं लग्न करायचंय हं. तुमच्या घरात, त्या मुलगा आहे समजा, त्या मुलाचं रास जे आहे ती मकर रास आहे. बरं. आणि मुलीची रास पण मकर रास आहे. बरं. आणि या ठिकाणी मकर रास आणि नक्षत्र जे आहे ते उत्तराषाढ नक्षत्र आहे आणि या ठिकाणी धनिष्ठा नक्षत्र आहे. हं. दोन्ही मकर रास आहे. 36 गुण जुळले तुमचे. बरं. 36 गुण जुळतात डायरेक्ट. आणि या ठिकाणी हे जे तुम्हाला दाखवतोय हे तुम्ही घरात कधी करू शकता. हे वराचं आणि वधूचं किती कॉम्बिनेशन, किती गुण जुळले लगेच कळतं तुम्हाला. मग तुम्ही काय म्हणू शकता 36 गुण जुळले, मग पत्रिका लग्न करायची गरज, लग्न करू शकतो. येस वी कॅन डू. आपण पुढे जाऊ शकतो. हां. म्हणजे तुम्ही पण हे डिसाईड करू शकता. बरोबर आहे. हे असं डिसाईड करून डायव्होर्स झालेली पत्रिकाच माझ्यासमोर चार्ट आणलाय मला तुमच्या समोर आज. बरं. 36 गुण जुळलेत पण डायव्होर्स ही पत्रिका. दुसरी ओके. पत्रिका आहे जी 28 गुण जुळालेचं लिहिलेलं आहे मी, 28 गुण जुळालेत. हे माझ्याकडे एव्हिडन्स आहे. त्यांचं पण इथं हे रास जे आहे ते वृश्चिक रास आणि मीन रास आहे. हां. याच्यामध्ये 28 गुण जुळतात इथे. बरं. तरी पण डायव्होर्स चालू आहे, त्यांचा केस चालू आहे आता. ओके. म्हणायचा उद्देश काय मला, की तुम्ही जे गुणमिलनाचा चार्ट आता जर बघितला, ओके, हं. त्या चार्टमध्ये तुम्ही कुठलं नक्षत्र कुठलं रास बघून यू हॅव डिसाइडेड लग्न करायचं का नाही. नाही. तुम्हाला हं. माहिती आहे का तो मुलगा नपुसक आहे का? तुम्हाला माहिती आहे का तो मुलगा ड्रिंक्स घेतो? तुम्हाला माहिती आहे का त्या मुलाचा अपमृत्यू आहे का? तुम्हाला माहिती आहे का 100% घटस्फोटच होणार आहे? तुम्हाला माहिती आहे का तो रागीट आहे? बरं. तुम्हाला माहिती आहे का त्या जीवनामध्ये सक्सेस रेशो खूप कमी आहे? जमीन जमला प्रॉपर्टी घर धारकायचं होणार नाहीये किंवा आई वडिलांचं काय ते कोर्ट मॅटर होईल काय? तुम्ही काय जजमेंटवर लग्न करणार? तुम्हाला जे मॅच होईल तुम्हाला काहीच कळालं नाही. काहीच मग नाही. तुम्ही कसं काय लग्न करू शकता? अथॉरिटी काय आहे? तुम्ही एवढ्यावरच कसं ठरवू शकता? हं. सिंपल पार्ट मी दरवेळेला सांगत असतो. बरं. म्हणून हे गुणमिलन जे आहे यामध्ये काय काय कळत नाही तुम्हाला सांगतो. एक तर मुलं होणार आहे का नाही ते कळत नाही. हं. घटस्फोट होणार आहे का नाही कळत नाही. हं. वैवाहिक जीवन चांगलं होणार आहे का नाही कळत नाही. लहान वयात मृत्यू होणार आहे का ते कळत नाही. हां. त्यानंतर संतती होणार आहे का ते कळत नाही. पती पत्नी एकमेकांवर आनंदानं राहू शकतील का नाही ते कळत नाही. बरं. काय कळते काय त्या चार्टमध्ये? म्हणजे ही अनेक वेळा मी सांगितलंय. म्हणून हा चार्ट बाजूला ठेवा. मग काय करायला पाहिजे? मी चार्ट वापरतच नाही. बरं. स्किप केलाय चार्ट. मी काय पत्रिका बघतो डायरेक्ट. ओके. पत्रिका बघूनच पहिला जजमेंट लावतो. एखादा व्यक्ती समजा तुमची पत्रिका तुम्ही घेऊन आला आणि तुम्ही म्हणता मला लग्न करायचंय. हां. तुमची पत्रिका बघितल्यानंतर तुम्ही मला काही सांगायची गरज नाही. तुमचा आजार कुठला आहे? हां. तुमचा मॅरिटल स्टेटस काय असेल, प्रॉपर्टी काय आहे किंवा व्यवसायात सक्सेस आहे, जॉबमध्ये सक्सेस आहे किंवा आजारपण काय होऊ शकतं, पती पत्नी रिलेशन कसं राहू शकतं, संतती हुशार आहे, बुद्धिमान आहे, एनिथिंग यू कॅन आस्क. आस्क म्हणजे मीच पहिलं सांगतो. बरं. मग तुम्हाला त्याचं कॉन्फिडन्स, मी क्लायंटला म्हणतो तुम्ही मला सांगा काय बोलू नका, मी पहिल्यांदा बोलतो, माझा ऐका तुम्ही पहिल्यांदा. बरं. मी सगळं बोलून झालं. काय होतं, क्लायंट बसले, पंडित जे असं म्हणजे काही क्वेश्चन विचारू नका. नाही असं काही विचार, मी सगळं बोलतो मग तुम्ही विचारा. मी नॉन स्टॉप बोलत राहतो, त्यांचा एक पण प्रश्न राहत नाही. अच्छा. एक पण प्रश्न राहत नाही.
मग मुद्दा काय, हा पत्रिका बघायचा पॅटर्न झाला. तुम्ही जर लग्नासाठी जर पत्रिका दाखवायला आला माझ्याकडं, पहिल्यांदा जजमेंट हे लावायला पाहिजे की तुमची पत्रिका वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू 100 मध्ये किती % सक्सेसफुल आहे. ओके. समजा तुमची पत्रिका मी लॉजिक लावलं, हिची पत्रिका तर 40% चांगली आहे, हा. 40%च ॲव्हरेज. जर तुम्हाला त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर त्या मुलीची पत्रिका कमीत कमी 70-80 मिनिमम 70-80% चांगली पत्रिका मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू असणं गरजेचं आहे. ओके. 70 + 40 / 2 55% तुमचं क्युम्युलेटिव्ह झालं. अच्छा. म्हणजे तुम्हाला लग्नामध्ये सक्सेस मिळू शकतो. आता बरं. तुमच्या गुणमेलनामध्ये या ठिकाणी 36 गुण जुळाले आणि तुम्ही 40% वर आहे आणि समोरची मुलगी 20% वर आहे, संपलं, गटपर होणारच आहे. हे जजमेंट कोण लावणार? यासाठी तुम्हाला 25-30 वर्ष प्रचंड अभ्यास, लाखो पत्रिका हातातून गेल्याशिवाय काय नाही होऊ शकत. 100%. ते सगळ्यात महत्वाचं आहे. बघितलं की जजमेंट यायला पाहिजे ताबडतोब. बरं. म्हणून लग्न करताना सगळ्यांना मला मानणं एकच आहे, पहिल्यांदा तुमच्या मुलीचं लग्न करायचं ना, तुमच्या मुलीचं वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे ते बघा. अनेक वेळा असं होतं, माझ्या आता मुलीचा डायव्होर्स चाललाय, हा. बघा पंडितजी, ह्या मुलाने एवढं झालं तेवढं केलं. अरे म्हणतो, त्या मुलाच्याच पत्रिकेत प्रॉब्लेम नाही, तुमच्या मुलीच्या पत्रिकेतच प्रॉब्लेम आहे. बरं. तुमच्या मुलीची पत्रिका 30% वर आहे, तो आहे 50% वर, पण तुमची 30% असल्यावर तुमच्या मुलीच्या पत्रिकेत दोषामुळे हे घटस्फोट होतो. अच्छा. त्या मुलाचं काय पूर्ण, कसा बोलतो, काय करतो, कसा वागतो, काय नाही, सगळं वर्णन, मुलीचं वर्णन सांगा म्हणतो, बरोबर आहे की नाही? हे सगळं कळलं की हा बरोबर आहे सर, असंच आहे. सो आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी होणार आहे का नाही कंटिन्यू, काय डिवोर्स पर्यंत जाणार आहे बाबा, आपण काय रेमेडी देऊन त्याला कंटिन्यू करू शकतो का, ते पण महत्वाचं आहे ना. बरोबर. कारण लग्न तोडणं, घटस्फोट करणं खूप इझी आहे. करेक्ट. परत लग्न कसं करणार? एक तर 2 जीव प्रॉब्लेम येणार. आईचा म्हणजे मुलीकडचे आई वडील, मुलाकडचे आई वडील, 3 संसार एका वेळेलाच, म्हणजे तीन संसार एका वेळा उद्ध्वस्त होतात. सो व्हॉट इज दॅट डिसिजन यू आर टेकिंग? जस्ट लुकिंग ॲट दिस सिम्पल चार्ट, नॉट पॉसिबल. हे करूच शकत नाही कोणी. म्हणजे ज्योतिषाला लक्षात यायला पाहिजे, एक जर मी फॅमिली घडवतोय आता, हे जर चुकलं माझं, तर 3 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि त्यात मेजर प्रॉब्लेम मुलींना जास्त येतो, पण बिचारी मुलगी आई वडिलांना सोडून त्या तिकडच्या घरात जाते, तिला ओळख नाही, पाळख नाही, काही नसते. इकडं दुःख आहे की आई वडील लांब आहेत माझ्यापासून, ते प्रेम करायचं अवघड. तिथे गेलं अन्य लोक त्या लगेच काय प्रेम करणार. करेक्ट. सो किती ऍडजस्टमेंट करायची. त्यामुळे जर असं काय पत्रिकेचा घोळ झाला, ते जाणार कोणाकडे मग? कारण मुलगा तर जागेवरच आहे ना, तिथून मुली आहे ना. मग आई वडिलांचं, मुलांच्या आई वडिलांचं कर्तव्य काय? ही एक मुलगी आहे की ज्या घरात आली आहे, आणि ती पण तुमची मुलगीच आहे. करेक्ट. मे बी मागच्या जन्मात ती मुलगी असू शकेल, म्हणून तुमच्या घरात आलेली आहे ती. तेवढा रिस्पेक्ट द्या, तेवढं प्रेमानं बोला. काय चुकला, लहान आहे, कळत नाही, मॅच्युरिटी नाही आहे, दॅट यू हॅव टू ऍडजस्ट. त्या दोघांचं भांडण झालं तरी तुम्ही ते ऍडजस्टमेंट करून पुढे घेऊन जायला पाहिजे. असं गन पॉईंटला पकडून तुम्ही हे असंच वागता असं करू शकत नाही. आणि एंटायर लाईफ बदललेलं आहे त्या बिचारीचं. आता मुलीकडे बोलू, मुलांच्याकडून असं बोलू शकतो. काय वेळा मुलं पण ॲडॅमेंट असतात, मग माझं बाय आई का म्हणेल ते बस, उठ म्हणजे उठ, बस म्हणजे असं पण होतं. त्यामुळे प्रॉब्लेम येतो दोघांच्याकडं. आता म्हणून आपल्याला लग्न करताना काय करायला लागतं की हा मुलगा बायकोवर प्रेम करणार आहे की नाही, अच्छा, त्याला संसाराची आवड आहे की नाही, ते पण महत्वाचं आहे ना. बरं. आता मला एकटंच राहायचंय, नंतर काय लग्नच करा, आई वडिलांना सांगितलं म्हणून मी लग्न करतो, असं पण असतं. म्हणजे या 30-35 वर्ष एवढे मल्टिपल फॅक्टर बघितलेत मी, भयानक. म्हणजे चांगले पण बघितले, निगेटिव्ह बघितले. अनेक वेळा गुण फक्त 0 गुण, 36 गुण नाही, 0 गुण जुळले, मी सांगतो लग्न करून टाका डायरेक्ट, आय एम रिस्पॉन्सिबल, काय काळजी करू नका. कसं होत नाही बघू, सक्सेस होतच. घटस्फोट झालाय. कालच माझ्या 4-5 क्लायंट ठाण्यात, म्हणजे वाचलं ऑफिस त्यावेळेला तिथं पण आले होते, जे मी घटस्फोट झाले त्यांचं मी लग्न 3 महिन्यात दुसरं लग्न झालं, छान. आणि ती लेडीज प्रेग्नंट होती, म्हणून प्रेग्नंट असताना पुढे जाऊन आता काय प्रिकॉशन घ्यायच्या, काय नाही, कुठले मंत्र सांगितले, आई वडिलांना, मुलगी आले त्यांना सांगितले, खुश झाले, त्यांनी व्हिडिओ पण दिला काल त्यांनी. अरे वा. घटस्फोट झाला होता, दुसरं लग्न केलं, ते पण 3 महिन्यात झालं, दे आर सॅटिस्फाईड. आम्ही आपल्याला व्हिडिओ पण घेऊन ठेवतो, आम्ही काय फोर्स करत नाही. तुमच्या जीवनात सांगताना आम्हाला व्हिडिओ द्या, आणि ते व्हिडिओ मी टीव्हीला दाखवतो, अनेक ठिकाणी दाखवतो, लोक बिंदास दाखवा, आमचं चांगलं झालं नाही तुमच्यामुळे, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि ते असे पण नाही, म्हणजे चांगल्या लेवलची लोक आहेत, ज्यांचं जीवनात पूर्ण बदल झालेला आहे. मुलं IT, सॉफ्टवेअर इंजिनियर, MBA चांगल्या घराण्यातले, चांगले शिक्षण शिकलेले, असे सगळे माझे जे आहेत त्यांचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मुद्दा काय की लग्न करताना हे तुम्हाला गुणमिलनाचं मला विचारलं, ते बायपास करा आणि डायरेक्ट दोघांची पत्रिका पर्सेंटेज काढा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी,
दहावी तर सगळे झालेले आहेत. 10वीला गणितात तुम्हाला 100 पैकी 100 पैकी पकडून 90 मार्क पडले. हा. आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये 20 मार्क पडले. हा. पास होणार का नापास होणार? पास होणार. म्हणजे विषयात म्हणताय की ओव्हरऑल ओव्हरऑल नापास होणार. आता गणितात 90 मार्क पडले हा. आणि इंग्लिशमध्ये 20 मार्क पडले. ओव्हरऑल 10वीला तुम्ही नापास झाला. कुणामुळे नापास झाला? इंग्लिशमुळे नापास. इंग्लिशमुळे झाला. गणितामुळे झाला का? नाही. यू कांट ब्लेम गणित. तुम्ही असं म्हणता मला गणितात जास्त मार्क पडलेत मला पासच करा. इंग्लिशमध्ये कमी पडलेत ना. करेक्ट. असंच आहे. एखादं लग्न करायचं झालं तर त्या मुलाच्या पत्रिकेत 90% वैवाहिक जीवन सक्सेस आहे. पण मुलगी निवडताना तिलाच 20% आहे. अच्छा. मग संपलं, मग डायव्होर्स होणारच की तुमचा. सो दिस इज जजमेंट. अनेक वेळा असं होतं. मी इंजिनियर आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू असेसमेंट केल्याशिवाय बोलत नाही. हा माझा प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे ना तो असाच आहे. मी हे जी थिअरी मी सांगितली ही स्वतः शोधून काढली R&D करून की असं का होतं, ह्या मुलाची पत्रिका इतकी बेस्ट आहे, घटस्फोटाचं का लक्ष झालं की ही जी मग पर्सेंटेज मी बोलायला चालू केलं. म्हणून तुम्ही जेव्हा माझं काय असतं, किती गुण जुळले, मृत्यू षष्टक आहे का, एक नाडी दोष आहे का, असं ते एक भकुट आहे, योनी दोष आहे. अरे कशात काय संबंधच नाही आहे. काही संबंध नाहीये. माझं टेक्निक काय, तुमची पत्रिका आली तर माझ्याकडे आली, ओके, समोरची जी पत्रिका आहे, तुम्ही ज्या मुलीवर लग्न करणार आहे त्या मुलीचं वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज 70+ आहे की नाही, आहे, करून टाका, विषय संपला. ओके. एखाद्या मुलीच्या पत्रिकेत किंवा मुलाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवन चांगलं आहे, मग कुणाबरोबर लग्न करू चांगलंच होणार की. करेक्ट. जिचं प्रॉब्लेमॅटिकच आहे, कुणाबरोबर लग्न करू प्रॉब्लेम येणारच. फक्त अलीकडच्या पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला वाढवायला पाहिजे, किंवा चांगला असेल तर पुढच्या चांगला असेल तर अजून चांगलं होणार आहे. मुद्दा काय की तुम्हाला जोपर्यंत जी जन्म लग्न पत्रिका दिलेली वाचता येत नाही आणि त्या माणसाचा अख्खा लाईफ तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्ही गुणमेलन हा विषय काढूच शकत नाही. म्हणून या समाजामध्ये जेवढे काय घटक, एवढे गुण जुळले, तेवढे गुण जुळले, 36 जुळले, 28 जुळले, यांनी 10 लोकांनी सांगितलं तरी सुद्धा आमचा घटस्फोट झाला. सो दिस इज द रिझन ज्यामुळे हे होतंय. हा अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे की ज्यामुळं ब्रिलियंट पद्धतीनं काम झालं तर ऍटलिस्ट वैवाहिक जीवन चांगलं राहून पुढे चांगली आपली पिढी तयार होऊ शकते. भारताचं नशीब आपलं नशीब एवढं चांगलं आहे, इतकी चांगली संस्कृती आहे आपल्या की सगळ्या गोष्टी अनालिसिस करून लाईफ सक्सेस कसं व्हायला पाहिजे या गोष्टीचा अभ्यास, एक्सपर्ट ओपिनियन जर घेतलं तर बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये चेंज होऊ शकतात. फक्त एवढंच आहे की तुम्ही एक्सपिरियन्स असलेल्या किंवा बेस्ट पर्सनकडे जाऊन मेन म्हणजे त्याचा किती अभ्यास आहे चेक करा. तुम्ही काय बोलूच नका, सांगा मला या पत्रिकेत सांगा, मग सांगेल तो काय. जर त्याला काय सांगता आलं नाही, जाऊ नका, निघून जा डायरेक्ट. पण तुम्हाला समोरची पत्रिका कोण त्याला सांगता आलं पाहिजे. पत्रिकेत काय विदाऊट एनी काही न तुम्हाला बॅकअप देता अननोन माणूस सगळं सांगता आलं पाहिजे. देन यू कॅन कॉल द ज्योतिषी. मग तुमचा अभ्यास त्याचा झाला. बरोबर आहे. माझं जर मला पण टेस्ट करा, मला काय फरक पडत नाही. मी सगळ्यासाठीचा रूल आहे, माझ्यासाठी सगळ्या रूल आहे. कारण हेच मला कळलं ना की काय आहे इथं, तर तुम्ही ते पुढच्याला तुम्ही योग्य असं न्याय देऊ शकता. सो दिस इज पॉइंट. मी जर वेळेला हे गुणमेलनाचं याच्यावर खूप का बोलतो, किंवा मला बरं वाटत नाही घटस्फोटाच्या मुली आले रडत आहेत आणि हे झालं, ते मुलं पण असं झालं, ते झालं की हे अगोदर जर मॅनेज परफेक्ट केलं असं. ही अशी पाळी ह्या दोघांच्यावर की आई वडील आणि मुलगी म्हणून रडते ना, आई वडील पण विषण नावाचं बसले, त्या मुलीचे डायव्होर्स होणार. 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाला डायव्होर्स होत नाही. आता डायव्होर्स होईल का? मुलाचे आई वडील येतात, 3 वर्षाला डायव्होर्स होत नाही, काय करायचं? मग हे सगळं विचित्र गोष्टी त्यांच्या आयुष्यात ते झालेले एकदाच असतात म्हणून त्यांना ते कळत नाही. आता मी 30 वर्षाला माझ्या डोळ्यासमोर बघतो ना, डायव्होर्सचे ते हजारो केसेस बघितलेत मी. किती त्रास आणि पॅनिकनेस क्रिएट होतो, तो घालवण्यासाठी हे आपलं जे पॉइंट आहे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही आता जे पर्सेंटेजचं सांगितलं की कमी पर्सेंटेज असतील तर ते वाढवता सुद्धा येतं, त्याचं काही उदाहरण आहे किंवा ते कसं सांगतो? नक्की सांगतो मला. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय. इंजिनिअरिंग आधी मी इंजिनिअर आहे, क्रायटेरिया 50% आहे. 12वीला 50% मार्क पडल्याच्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन किती कोटी घेऊन बसवतो. दॅट इज अ टेक्निकल क्रायटेरिया. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे 12वीची परीक्षा द्यायच्या अगोदरच की माझं प्रिलिमला पर्सेंटेज 50 आले आणि मला इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचंय. झोकून अभ्यास केला, प्रॉपर केला तर 80% रिच होऊ शकतो. बरोबर. याच पद्धतीनं पत्रिका म्हणून कळालं की अरे पर्सेंटेज कशामुळे कमी झालंय, व्हॉट इज रिझन? मंगळाची पत्रिका म्हणून झालंय का, राहू मंगळ युती म्हणून कमी झालं? मी हे पर्सेंटेज आता मी काही गोष्ट पर्सेंटेज लावतो तर काहीतरी बघून लावतो ना. एन नंबर ऑफ फॅक्टर्स त्यामध्ये आहेत ना.
मग ते कसे मला एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून डिलीट मारता येतील आणि ते पर्सेंटेज वाढत 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 70% पोहोचेल, ते माझं टार्गेट असतं. बरं. मग काय मंत्र म्हणायचे असतील किंवा काय करायचं, काय जे काय तुमच्या लेवलला तुम्हाला ते करायचंय. बरं. मी काय कुठल्या गोष्टी करत बस नाही, ते तुम्हाला जर तुम्हीच करायचं. बरं. तुमच्या घरातच तुम्हालाच ते करायचंय. माझा त्या करण्यामध्ये डायरेक्ट इंटरफरन्स काय असत नाही आणि तुम्हाला रिझल्ट मिळतोच. बरोबर. आणि त्या पत्रिका चांगली बसायला बसलेलोच आहे इथं मी. 40% पत्रिका आहे, तर तुम्हाला मला पास करायचंय, तर 80 वाला मला पाहिजे, तो मिळाला की विषय संपला. म्हणजे मुद्दा काय, मी असं बघितलंय की अरे याचा घटस्फोट का नाही झाला. हा घटस्फोट व्हायला पाहिजे, का नाही झाला. मी तुम्हाला ते उदाहरण पण दाखवणार नंतर. मी घटस्फोट का नाही झाला, अरे बाबा लक्ष झाला रे ह्याच्यामुळं घटस्फोट नाही झाला. म्हणजे कसं होतं, एकदा पती पत्नी येतात, सर बिझनेसमध्ये यश मिळत नाही, मी काय करू. म्हणतात एकाचे तुम्ही कुणा नावावर प्रॉपर्टरशिप आहे, माझ्या नावावर, बायकोची पत्री घेऊन या. आता बायकोच्या पत्री प्रॉपर्टी सक्सेस, त्या नावावर प्रॉपर्टरशिप करून मी सक्सेस देऊ शकतो. असं अनेक वेळेला केलं, हजारो वेळा केलंय. बरं. मग दोघांची पती पत्नी पत्रिका बघायला कशाला घेतली मी, व्यवसायासाठी सक्सेस आहे का नाही. आणि नंतर लक्षात आलं, अरे बापरे, ह्या माणसाची पत्रिका डायव्हर्सची पत्रिका आहे. आणि इथं बघितलं हिचं 90% पत्रिका, हिची 90% पत्रिका ही मॅरिटल पॉईंट ऑफ बेस्ट पत्रिका आहे. अच्छा. लक्षात आलं ह्यामुळं. म्हणजे मी जे काय लावतोय ना आता पर्सेंटेज, दॅट इज माय प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ओके. शाहरुख खानच्या पत्रिकेत तुम्ही बघितलं तर चतुर्थ सणात कडक मंगळ आहे एकदम, घटस्फोटाची. तशा कितीतरी पत्रिका घटस्फोटाच्या बघितलेल्या आहेत. आणि ती पत्रिका आणि त्या माणसाचं लिव्हिंग पॅटर्न किंवा मेंटल पॅटर्न किंवा जो काय वागतो तो, हे बरोबर मॅच होतं. मग तुम्ही काही सांगितलं की ही पत्रिका शाहरुख खानची, लगेच कळलं मला शाहरुख खानची आहे की नाही. कारण त्या माणसाचं बिहेवियर पॅटर्न आहे ना, कसं आहे काय नाही. ते घटस्फोटाच्या चतुर्थानात बसलाय मंगळ, 10वी दृष्टी पडते कुठं, मी तुला दाखवतो. माझ्यामुळे आहे वाटतं, मी अभ्यास करून ती मुद्दा मांडली होती. शाहरुख खानची पत्रिका बघा. आता या शाहरुख खानच्या पत्रिकेमध्ये मंगळ चतुर्थ स्थानांमध्ये बसलाय, ह्याची बरोबर 7वी दृष्टी वडिलांच्या स्थानावर पडते. बरं. वडिलांचे यंग असताना मृत्यू झाली. आई स्थानात मंगळ बसलाय, केतू बसलेला आहे, आईला पण कॅन्सर झाला. म्हणजे बॅकअप काहीच नाहीये. पण जसं गौरीचं एंट्री झाली तशी हळूहळू पिकअप मिळत गेला. कारण या पत्रिकेमध्ये एखाद्या देशाची राणी होण्याचा योग या पत्रिकेत आहे. बरं, कळलं का. बघा, शुक्र आणि गुरु, शुक्र तुळेचा डायरेक्ट बसलेल्या दशम स्थानात करिअरच्या स्थानामध्ये, आणि तो पण गुरु बरोबर आहे, दृष्टी डायरेक्ट सुखस्थानावरच पडते. ओके. म्हणजे किती मोठा ऐश्वर्य संपन्नता पत्रिका तयार झाली. ओके. मंगळ केतू बसला, शनी मेषचा, त्याची पण दृष्टी इथं पडते. पण गुरु आणि शुक्र हे दोनच ग्रह इतके मजबूत आहेत की हे सगळं बॅलन्स करायला, म्हणून ह्या व्यक्तीला बॅलन्स करण्यासाठी हा इथं मंगळ आहे, तर इथं गुरु शुक्र इथं असल्यामुळं अल्टिमेटली हे बॅलन्स होऊन वैवाहिक जीवन, जेव्हा जर लग्न झालं ते आतापर्यंत विचार करा, डायव्होर्स झाला नाही, काय नाही, एकदम बेस्ट लाईफ आहे. आणि एकदम दोघं व्यवस्थित आहेत. एकाचा मंगळ आहे, दुसऱ्या मंगळ आहे, तिला मंगळ खूप लाईट मंगळ आहे, जास्त का मंगळ नाहीये, पण ते सक्सेसफुल कसे झाले. म्हणून असं आहे की एखादी पत्रिका चांगली नसेल तर एखाद्या माणसं, म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला, बायकोला अर्धांगिनी म्हणतात. त्याचा अर्थ लक्षात घेतो. अर्धांगिनी एवढ्यासाठी म्हणतात की एखाद्या बायकोची पत्रिका चांगली असेल, नवऱ्याचं लाईफ पूर्ण एंटायर लाईफ बदलून जातं. समजा एखाद्या पत्रिकेमध्ये लग्न केलेल्या माणसाची पत्रिका खूप चांगली आहे, पण त्या समोरच्या मुलीची पत्रिका जर घटस्फोटाची असेल आणि प्रॉब्लेमॅटिक असेल, देन ही इज गोइंग टू सफर बिकॉज ऑफ हर होरोस्कोप. ओके. मग नुसतं लग्नाचा प्रश्न नाहीये. माझा उद्देश काय की फक्त लग्न करायचं म्हणून लग्न करून काय उपयोग होत नाही. यू हॅव अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी टू चेंज युअर एंटायर लाईफ. 90% माणसाला एंट्री करा, तुमचं लाईफ बदलून टाका. या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राकडे या लग्नाकडे बघायला पाहिजे. मग सफरिंग नावाचा प्रकार काय राहतच नाही. एवढे पॉइंट आहेत बोलण्यासाठी, तर नवरा बायकोसाठीच बोलतोय मी. बिझनेस आहे, परत मुलं बुद्धिमान होतील का नाही, 90% प्लस मार्क कुठल्या पत्रिकेत दिसतं, या स्त्रीला 90% पेक्षा जास्त मार्क पडणारी संतती होते. लगेच कळत, मला लगेच कळत. ओके. पुन्हा लग्नामध्ये पडणार 80% तर पडणारच. हे गुरु प्रथम स्थानात आहे. लाईफ 80 या वर्षापेक्षा जास्त असणार, आध्यात्मिक असणार, पती सुख चांगला असणार, संत चांगली असणार, अपॉर्च्युनिटी मिळणार, पटपट पटपट ह्या गोष्टी कळायला चालू होतं. तुमचा तो प्लॅनेटचा स्टडी पाहिजे की काय आता जजमेंट. मी एकदा खुश होतो मी चांगली पत्रिका बघितल्यानंतर. एखादा माणूस दाखवायला लग्न करू नको काय, मला वाटतं बाबा म्हणतो डोळे दाखवून कर, इतकी चांगली पत्रिका मीच खूप दिवसांना बघतोय. हे काही विचार करू नको, युअर लाईफ इज गोइंग टू चेंज अट ऑल.
आणि लव्ह मॅरेज केली, लव्ह मॅरेजच्या चळ येतं हम्म. ते आई वडिला कोणालाच माहित नसतं. हा. ते मला घाबरत येतं. पंडितजी आता आम्ही तिकडे गेलो होतो, आमच्या घरात सांगितलं, ते काय जुळत नाही म्हणून सांगितलं. हम्म. 12च गुण जुळतात आणि एक नाडी दोष आहे, हे ते पत्रिका बघतो. इतकी दोन्ही पोरं इतकी चांगले आहेत, स्वभावाने शांत आहे, प्रेमळ आहे. हे पण दोघांचा स्वभाव एकदम मॅचिंग आहे. एकमेकांसाठी बनलेल्या टाईपची पत्रिका बेस्ट आहे. दोघांचं मॅरिड लाईफ बेस्ट आहे. पण डोळे दाखवून लग्न करा तुम्ही. अच्छा. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या आईवडिला माझ्याकडे घेऊन ये, मी त्यांच्यासमोर बोलतो. बरं. थेट सांगतो. दिसतं ना मला इथं. हम्म. किंवा अनेक वेळा असं पण होतंय, आई वडील माझा मुलगा आहे, ह्या मुलीवर असं प्रेम करतो किंवा असं मला कळत नाही, करायचं की नाही करायचं. मला वाटलं नाही, नका करू. तुम्हाला घटस्फोटासाठी कोर्टाच्या पायऱ्या वर करायला लागतील. दॅट विल बी अ प्रॉब्लेम अगेन. सो तो मुलगा मानत नाही. मग कुणाचं आयुष्य मला बर्बाद करायचा माझा संबंध नाहीये. Correct. फक्त माझ्याकडे जो व्यक्ती येतो ते चांगलं व्हायला पाहिजे. दॅट इज माय इंटेन्शन. अर्थात. बरोबर आहे. एखादी बरोबर. पत्रिका चांगली नाही आहे, ठीक आहे. त्याचं चांगलं करण्यात दॅट इज ऑल्सो माय इंटेन्शन. त्याचं लाईफ चांगलं नको व्हायला. तो असं व्यवस्थित तुमचं न्यूट्रल फेज असेसमेंट करून परफेक्शननं काम करणं जास्त गरजेचं आहे. गरजेचं. तर तुम्ही जसं एक नाडी म्हणालात, त्याप्रमाणे एक गोष्ट आहे ती म्हणजे षडाष्टक योग आहे असं म्हणतात. आणि मग म्हणतात की लग्न झालं नाही पाहिजे. तर याविषयी तुम्ही काय? मला एवढं हसू येतं त्यावर. एक रास दुसऱ्या राशीन 6वी आणि 8वी असेल ना, षडाष्टक म्हणतात. काय त्या गोष्टीला काही व्हॅल्यूच नाहीये. नॉट ॲट ऑल. म्हणजे माझ्या आई वडिलांचा मृत्यू षडाष्टक, आई वडील जिवंत होते. काय एवढी मोठी मुलं झालो. माझा भाऊ लंडनला आहे, मी इथं आहे. पण माझ्या आई वडिलांना एक नाडी दोष होतो. आम्ही दोघं झालो व्यवस्थित. माझ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये एक नाडी दोष असलेले 7-8 आहेत हां. लोक. काही झालेलं नाहीये. काही लोकांनी 4-5 गुणच जुळले आहेत. काही झालेलं नाहीये. म्हणजे लक्षात ठेवा, मृत्यू षडाष्टक माणसाला ते ऐकूनच घाबरून येतो. बाप रे, मृत्यू षडाष्टक म्हणजे लग्नात दोघांपैकी मरणार. असा कोणीही मरत नाही. अच्छा. कोणीही मरत नाही. मला दाखवा, मला 10 पत्रिका दाखवले. 10च्या 10 लोकांनी मृत्यू षडाष्टकानं लग्न केले. 10मध्ये 4 तर मेलेत. पॉसिबलच नाही. असं झालेलंच नाही. आणि मी आता नाही तुमच्यासमोर बोललो, टीव्ही चॅनल पण बोललेलो आहे मी, की असं होऊ नाही शकत. एक नाडी दोष आहे. अहो, माझ्याकडे जे क्लायंट येतात ना, ते दोघं नवरा बायको, आई वडील मुलाचे, ते माझ्याकडे येतात आणि मला ते पत्रिका, पंडितजी बघा, आता आमच्या मुलीचं, आमचं दोघांचं पण एक नाडी दोष होता आणि तरी आम्ही न विचार करता लग्न केलं. आता आमच्या मुलाची पत्रिका मी दाखवायला आलो. असे की स्वतः मला सांगतात क्लायंट, बर. की आमचं एक नाडी दोष असताना आम्ही लग्न केलं, आम्हाला मुलं होत नाही, आमचं लग्न तुटत होतं, पण आम्ही लग्न केलं. काय नाही, पण आमच्या मुलीची पत्रिका दाखवायला आम्ही आलो. म्हणजे आम्हाला माहिती आहे ते खरं नाही, तुम्ही काय बोलताय ते खरं आहे. सो दॅट इज माय कॉन्फिडन्स. लोकच मला सांगतात की हे असं झालेल्या गोष्टी आहेत. सो दॅट इज फॉर दॅट यू हॅव टू हॅव अ बेस्ट एक्सपिरियन्स, गुड एक्सपिरियन्स, मल्टिपल एक्सपिरियन्स. मग तुम्ही समोरच्या माणसामुळे तुमच्याकडे जजमेंट आहे, स्वतः जजमेंटला म्हणता की बरोबर आहे, मी जे काय करतो ते परफेक्ट. तर हे बघा, एक नाणे दोष मानू नका. राक्षस गण, मनुष्य गण आणि देवगण. बापरे बापरे, बघा 3च गण आहेत, राक्षस गण, देवगण, मनुष्य गण. 140 कोटी लोक आहेत. 3 कुणाचं असणारच की नाही. आणि त्या बेसवर तुम्ही तो माणूस राक्षस आहे का? देव म्हणजे काय देवासारख्या वर्ण आलाय का तो? हा, मनुष्य म्हणजे काय नाही करत. म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला असं काही शब्द टाकून दिलेत की त्या मुलगी राक्षस गणाची आहे. अरे, राक्षस थोडीच आहे. गुरु प्रथम स्थानामध्ये राक्षस गणाचा काय संबंध येत नाही. तूळ राशीची मुलगी आहे, राक्षस गणाची, एकदम बेस्ट, एकदम पोलाइट असणार आहे. म्हणजे तुम्ही काय वाटतं जजमेंट लावू शकत नाही. असं ते योनी दोष आलं, भकुट दोष आलं, इतके फिल्टर लावून ठेवलेत की तुम्हाला लग्न करता यायचं अवघडच आहे. ते सोडा, हे पत्रिकेतले लॉकिंग, परत 6वा गुरु आला, 8वा गुरु आला, 12वा गुरु आला, 4था गुरु आला, 10वा गुरु आला. काय ब्रह्मचर्य राहायचं काय? काय लॉकिंग होणार तुम्ही? मी असल्या गोष्टी मानत नाही. 6वा गुरु, 8वा गुरु, 12 गुरु, वयाचा 32 वर्ष लग्नाचा विचार करताय तुम्ही. आणि तुम्हाला नेमका आता 12वा गुरु आला, मग 1 वर्ष तुम्हाला पुढे जायला लागेल, 33 क्रॉस होऊन जाणार, मग तुम्हाला ऑप्शन कमी होणार नाही का? 100%. हे मी मान्य करेन. जर 6वा गुरुमध्ये, 12वा आणि 8वा गुरुमध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम झाला आणि ते मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत डोळ्यासमोर, तर हरकत नाही ना. तसे काही एव्हिडन्सेस नाहीयेत. माझ्या ठिकाणी किती लोकांना मी 6वा, 8वा, 12वा गुरु असताना लग्न करायला आलो, एकदम चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॅक्टिकल अप्रोचनं तुम्ही या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कधी करणार? बरोबर. त्यामुळं वय लक्षात ठेवा, वयाच्या 35 वर्षी 8वा गुरु आहे, आता लग्न करू नका. मुलगा आहे US ला, येणार आहे काहीतरी महिनाभर मध्ये, आणि तुम्ही अख्खा वर्ष करा. 37 झाला, ऑप्शन कमी, मग डायव्हर्सची बाला लग्न करायची पाळी येते. ह्याला जबाबदार कोण? हे अशा पद्धतीनं पत्रिका बघणार लोक. सो अशा गोष्टी मानू नका. हे एक मोठं रेव्होल्युशन आपण करतोय की ज्यामुळं मुला मुलींची लग्न होऊ दे,
चांगलं वैवाहिक जीवन जगू देत, आई वडिलांचा लोड पण कमी होते, हम्म. एखाद्या घरी चांगली सून जाऊ दे, एखाद्या जावई चांगला मिळू दे, आनंदाची गोष्टी चांगलं करायला आपण बसलेलो आहे. बरोबर. सो दॅट यू हॅव टू क्रिएट अ गुड थिंग की ज्यामुळे पुढं जीवनात चांगलं होईल. चांगलं. सर आता जसं तुम्ही हे सगळे फिल्टर सांगितले ना, तर आजच्या पिढीला असं झालंय की या सगळ्या गोष्टींपेक्षा मग जाऊ दे आपण लिव्ह इन मध्येच राहूया. तर हे लिव्ह इन मध्ये राहणं आजकालच्या लोकांसाठी कितपत धोकादायक ठरू शकतं? मी बोलणार ते माझ्या शास्त्रासंबंधित बोलणार. बरोबर. मुद्दा लिव्ह इन मध्ये राहा किंवा लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, काही करा. पॉइंट काय आहे? तुम्ही एखाद्या स्त्रीशी एक स्त्री आहे म्हणून लग्न करत नाहीये. हम्म. दॅट विल बी रॉंग. हम्म. तुम्ही एखादा पुरुष आहे म्हणून स्त्रीशी किंवा स्त्री आहे आणि काय पुरुषावर राहायचं म्हणलं दॅट इज अ रॉंग. आपण काय जनावर नाही, आपण एक माणसं आहे, आपण विद्वान आहे, आपलं शिक्षण आहे, आपलं संस्कृती दिली आहे. भारताची संस्कृती जगात सगळी मोठी आहे. म्हणून या युद्धाच्या परिस्थितीत भारत जेवढा नेटानं उभारला कारण ते संस्कार आपल्याबरोबर आहेत. आपण एकजुटीने राहतो म्हणून नाही. Correct. हे जर फॉरेन कल्चर सारखं जर तुम्ही असं लिव्हिंग आणि हे ते कारण या लग्नाची प्रथाच नाही, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना संस्कारच नाही ते. बरोबर. आपल्याकडे रीतिरिवाजानं व्यवस्थित सप्तपदी करून सगळं व्यवस्थित नवरा बायको एकमेकांचा जीव की प्राण अशा पद्धतीने जगायचं एक रिलेशनशिप मंगळसूत्रांचे तयार होतं. तिकडे कुठं आहे? काहीच नाही तिकडं. नाही. त्यामुळे ते त्यांचं बरोबर आहे, त्यांचा काय प्रॉब्लेम. 18 वर्षांच्या घरात हाकलून काढतात बाहेर मुलांना, तर मुलं तर काय करणार? मुलं आई वडील मुलाच्या लग्नाला रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत ना. Correct. आता मी जातो युएसला माझं ऑफिसच आहे, हम्म. ते जातो मी तिकडं. तिथं जे काय फॉरेनर लोकांच्या मुलांचे लग्न जे होतात त्यांना माहित नसतं. मुलगा जाणतो डॅड दिस माय गर्लफ्रेंड अँड ऑल. हम्म. झालं, मग तिथं लिव्ह इन राहतो. आई वडील बघत पण नाही लिव्ह इन राहिलंय काय झालंय. आपण ते आई वडील पण त्या आई वडिलांच्या मध्ये पण ते वडिलांची ती कितवी बायको आहे माहित नाही, की त्या बायकोला कितवा नवरा आहे ते मुलांना माहित नाही. Correct. इट्स लाईक अॅनिमल ओनली. मी त्याला खूप हे करतो, म्हणजे लोक चांगले आहेत, शांत आहेत, प्रेम, तो प्रश्न नाहीये. भारताच्या संस्कृती जेवढी प्रगल्भ पॉझिटिव्ह आहे आणि एकत्रित बांधणारी आहे त्याची बाहेरची संस्कृती नाहीये. आता बाहेरच्या देशामध्ये आपली पण काही मुलं लिव्ह इन मध्ये राहतात, हो. पण त्यांचा नाईलाज कोण मिळतच नाही तर काय करणार. माझे युएस मध्ये एवढे क्लायंट आहेत, आता जातो जेव्हा आता इथून मुंबई आणि पुणे, हा. पुण्याचा मुंबईला पण 1 तास 2 तास अंतर आहे. लग्न करू शकतो. सातारा, सांगली, कोल्हापूर जेवढं लग्न करू शकतो. आता प्रॉब्लेम काय येतो, समजा आता न्यूयॉर्क मध्ये एखादा मुलगा आहे आणि त्या मुलाला कॅलिफोर्निया ती मुलगी आवडली. हा. दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे. अंतर 7 तासाचं आहे, फ्लाईटचं अंतर 7 तासाचं आहे. हा. आता हा जॉब न्यूयॉर्कवाला सोडणार त्यासाठी का कॅलिफोर्नियावाला सोडून न्यूयॉर्कला येणार? यामुळे बॉस्टनचं एखादी मुलगी आहे आणि त्या ठिकाणी सियाटलला मुलगा आहे, ते कांट डू एनिथिंग, काय नाही करू शकत. फ्लोरिडाचा आहे आणि या साईडला न्यू जर्सीचा आहे, काय नाही करू शकत. फ्लाईट डिस्टन्स एवढा आहे की लग्न होणं खूप अवघड आहे, कारण 6-6, 4-4, 5-5 तास अंतर आहे. मुलगी आवडली पण ती मुलगी जॉब नाही करत, माझ्या जाऊन सोडणार. मुलगा म्हणतो मी नाही जॉब सोडणार. आता तुम्ही न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्कमध्ये किती इंडियन मुलीचे लग्न होणार आहे त्यांची, त्यामुळे डिले होत आहे. आणि त्या लोकांचा परत हा गोळ 1 नाडी 200 हे सगळं इथं बघत बसणार. मग तुम्हाला कुठलं काय बघताय? आम्ही इथं लाविश राहतो, छान राहतो, इथं छानपैकी लोक राहतात. माझं काम, माझा बिझनेस, माझा पैसा, माझं करिअर हे जास्त मला महत्वाचं आहे. कारण तिकडचे लोक त्याच गोष्टीला महत्व देतात, रिलेशनला काही जास्त महत्वच नाहीये. त्यामुळे लोक तशी होऊन ते लिव्ह इन राहतात. पटत नाही, नंतर तुटतात ते. जर दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचा पॉईंट पॉझिटिव्ह असेल, लिव्ह इन मध्ये सक्सेस मिळू शकतो. अच्छा, मिळणार ना. मग पर्सेंटेज आहे परत. हा. त्या मुलाचं पण 80% आहे, मुलीचं पण 80% आहे. लिव्ह इन मध्ये राहतील, लग्न करतील, मुलं बिलं सगळं होईल त्यांना. ओके. तेच राहिल्यानंतर पर्सेंटेजचा प्रॉब्लेम झाला, परत दे विल फेल. द कॅल्क्युलेशन ऑफ मॅरेज इज डिपेंड्स अपॉन पर्सेंटेज ऑफ देअर सक्सेस इन लाईफ फॉर मॅरिटल लाईफ. ओके. तो प्रश्न आहे. त्यामुळे आता बाहेरच्या देशात मी गेलो, आता मी टोरंटोला गेलो होतो, तर ब्रॉम्प्टनला गेलो होतो. तिथे एक मुलगा आहे, शीख मुलगा आहे. तो एका मुली लग्नासंबंधी राहायचं, त्यांच्या खूप मोठं 7-8 बेडरूमचा बंगलाच होता, तेव्हा राहिलो होतो मी. त्यांनी तिथं सांगितलं एका मेक्सिकन मुलीवर तो राहतो मुलगा, 2 मुलं, एक मुलगा राहतो, त्याचा 5 बेडरूमचा बंगला आहे. आणि ते मेक्सिकन जी मुलगी आहे त्याला 2 मुली आहेत. अच्छा. आणि त्याचं लग्न झालं नाही. ह्याचं वय 35 वर्ष आहे, त्या मुलीचं वय पण 34 वर्ष आहे. त्या मुलीला 2 मुलं आहेत, ते लिव्ह इन मध्ये राहतात, ते लग्न करणार आहेत. तो पंडितजी दिखाओ, आप ऐसा मत करो, क्या बोल रहे देखो. मला मुलगा तर ऐकतच नाही, आम्ही काय बोलणार, 34 वर्ष मुलं ते काय बोलणार. मी ती घरी गेलो, बघितलं, एकदम बेस्ट मुलं, एकदम शांत, प्रेमळ, एकदम म्हणजे विचारूच नाही. पण ती पत्रिका बघितल्यानंतर कळलं हा मुलाचं लग्न होणार आहे, यात काही डाऊट नाही. त्या मुलीची पत्रिका बघितली, अरे बापरे म्हटलं, यामध्ये डायव्होर्स झालेलं आहे, ह्या मुलीच्या पत्रिका डायव्होर्स आहे आणि तुझं लग्न होऊ शकत नाही, विषय सोडून दे, कोर्ट मॅटर चालू होईल. डेंजरस पत्रिका आहे. मुलगी चांगली आहे पण तिथे बघा माणूस वाईट नसतो. ओके. माणूस वाईट नाही, त्या जीवनात होणाऱ्या घटनाची वाट लावून टाकतो तो.
त्यामुळं मी नको म्हणून सांगितलं, त्यांनी ते होल्डवर केलं. मग ते वर्षभर राहिले. आता मागच्या महिन्यात लग्न झालं. ती बाई मेक्सिकन निघून गेली. कारण मेक्सिकन जी बाई होती, तिचा नवरा होता, तो तिला त्रास द्यायला यायला चालू केला. जाऊ थांब, 4 महिने थांब, गडबड करू नको, तू नंतर प्रॉब्लेम मध्ये येशील. होल्ड कर. मी इथनं परत आलो, माझा कॉन्टॅक्ट चालू होता. मग नंतर तिकडनं नवरा तिचा आला, काय न्यूसेन्स क्रिएट केला, प्रॉब्लेम, कोर्ट मॅटर, परत तिकडचं पोलीस डिपार्टमेंट काय ते झालं, आणि शेवटी ती मुलगी निघून गेली. समजा तिने लग्न केलं असतं तर प्रॉब्लेम. सो जजमेंट लावायला पाहिजे की पुढे या व्यक्ती जीवनात काय होणार आहे. अवेअर झाल्यामुळे फायदा झाला ना, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला ना. सुखी जीवनाचा आशीर्वाद आहे की नाही. मग? आशीर्वाद आपण वयानं बोलू शकत नाही. एखाद्या माणसानं चांगलं केलं, त्याची काही दुवा लागते ना, ते तुमचं खरं शक्ती, ताकद आणि औषध आहे जीवनात पुढे यायचं. ते म्हणजे पैशात आपण काय जजमेंट नाही लावू शकत. कुणाचंही चांगलं करा, चांगलं लहान मुलाचं चांगलं, ते जरी बेस्ट थँक्यू म्हटलं, दॅट इज ऑल्सो आशीर्वाद. वयोवृद्ध माणसं तुम्हाला काय चांगलं, दॅट इज ऑल्सो, ते तुम्हाला गेन करणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही लोकांचा आशीर्वाद किंवा लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणणं, माझ्या आयुष्यात तुम्ही बदल केला बाबा, तुमच्या आयुष्यात खूप एक्झिस्टन्स, जेवढं तुम्ही असं गेन चांगलं करता आणि तुम्हाला माहित आहे तुम्ही प्रामाणिक आहे, बेस्ट केले, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तर दॅट विल बी वन ऑफ द बेस्ट हॅपी लाईफ. दॅट्स वाय आय लेफ्ट द जॉब. जॉब सोडून काय करायचंय. लोकांना जीवनाचा आनंद घडू शकतो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. जगायला काय पैसे आहे तेवढे पुष्कळ असतात. फॅमिली आनंदात आहे, आपले क्लायंट सगळे आनंदात आहेत, त्यांचं पण सगळं जीवनात सक्सेस झालंय, बस झालं. करेक्ट. दॅट इज माय इंटेन्शन फॉर ऑल दिस थिंग्स. आय शुअर सगळ्यांना हा पॉडकास्ट खूप आवडतोय, सगळे खूप एन्जॉय करतात. म्हणजे सर ज्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगतात, असं वाटतं की आपला एक फॅमिलीमधला एक मोठा माणूस असतो ना, की जो आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगतो, तसं सर सांगतायत. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला, पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. सर, मुव्हिंग अहेड, सगळ्यात जगातला महत्त्वाचा कुंडली रिलेटेड, पत्रिके रिलेटेड प्रश्न म्हणजे मंगळ आणि मंगळाची असलेली पत्रिका. तर ह्याविषयी तुम्ही काय सांगाल? बघा, मंगळ पत्रिकेत कुठं पडला त्यावर डिपेंड आहे. आता मंगळाची पत्रिका दाखवतो, मंगळ कसा असतो ते तुम्हाला आयडिया येईल की मंगळाची पत्रिका म्हणजे काय आहे. म्हणजे लोकांची भीती काय आहे, तो एक मोठे एक थ्रेट आहे लोकांना की मंगळ असेल तर प्रॉब्लेम येतो. हे बघा, हे तुम्हाला चार्ट दाखवतो. आपल्या पत्रिकेत 12 स्थानं वेगवेगळे असतात. त्यामध्ये मंगळ हा एकच ग्रह प्रत्येक माणसाचा असतो. आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 5 मंगळ नाही येते. म्हणजे एखादा मंगळ या 12च्या 12 स्थानामध्ये जर मंगळ इथं आला तर मंगळाची पत्रिका असते. हाच मंगळ इथं आला मंगळाची पत्रिका, हाच मंगळ इथं आला मंगळाची पत्रिका, हाच मंगळ इथं आला मंगळाची पत्रिका, हाच मंगळ इथं आला मंगळाची पत्रिका. म्हणजे एकच मंगळ या ठिकाणी प्रत्येका पत्रिकेत मंगळ असतोच. तो कुठं इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला, इथं पडला, या 5 ठिकाणी कुठेही एका ठिकाणी मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका झाली. आता 12 स्थानामध्ये 5 स्थानामध्ये मंगळाची पत्रिका होते. म्हणजे 40 to 45% लोकांना जगात मंगळ आहेच आहे. जर मंगळाचा जर मी थ्रेट घेऊन बसला तर या भारतामध्ये किंवा या पृथ्वी तळावर असलेल्या 45% लोकांचा आता डायव्होर्स झाला असता, रिमॅरेज झाला असता. तर मंगळ हा एकच पॉइंट असा पकडून शकत नाही तुम्ही की त्याच्यामुळं ते घटस्फोटच होईल असं काय म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शाहरुख खानची पत्रिका दाखवली, त्यानंतर तुम्हाला मंगळाची पत्रिका यांची पण दाखवतो. आता आपण अजून एक इंटरेस्टिंग पत्रिका बघू. आपण आता ते बॉलिवूड मधल्या किंगची पत्रिका बघितली, आता क्रिकेट मधल्या किंगची पत्रिका आपण बघू. विराट कोहली क्रिकेट मधला किंग आहे. आता ज्या ठिकाणी शाहरुख खानच्या पत्रिकेत मंगळ आहे त्याच ठिकाणी मंगळ कुठे आहे, विराट कोहलीला आहे. विचार करा दोघांचं बिहेवियर पॅटर्न, अग्रेशन, बोलायची पद्धत, बेधडकपणा, फिजिकल फिटनेस, अवेअरनेस बघा बऱ्यापैकी सेमच आहे. का? बिकॉज बेस्ट मंगळ आहेत. पण या मंगळावर शुक्र आणि चंद्र या 2 ग्रहाचे इथं डायरेक्ट इफेक्ट झाल्यामुळं तेवढा हायर आई वडिलांचा लॉस करणे हे असा मंगळ इथं राहिला नाहीये. कारण शुक्र आणि चंद्र या ठिकाणी आहे. मात्र अग्रेशन तुम्ही बघता, टीव्हीला बघता, कसं बोलतो किंवा अंगावर धावून जातो किंवा त्याला लक्षात नाही की आपण काय करतोय चिडल्यानंतर. सो हा मंगळाचा बिहेवियर ड्रायव्हर झाला पाहिजे, नाही झाला. कारण आता अनुष्काची पत्रिका खाली दिली मुद्दा काय, तुळ रास आणि कर्क लग्नाची पत्रिका आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आपण त्याला फक्त टीव्हीला बघतो, पिक्चर मध्ये बघतो, पण त्या
मुलीबरोबर तुम्ही एकदा 2-4 तास काढले ना, तुम्हाला असं वाटलं जगातल्या चांगल्या माणसावर मी फिरतोय. इतकं स्वभावानं प्रेमळ, अतिशय शांत, शांत डिसिजन टेकिंग, अजिबात न दुखवणं, स्वतःचा विचार कधीही न करणं, कायम समोरच्याचाच विचार करणं, जास्तीत जास्त फ्रेंड डेव्हलप करणं, लोकांना मदत करणं, हसत खेळत राहणं, कितीही प्रॉब्लेममध्ये त्या प्रॉब्लेममध्ये कधीही आपण डिमोरलाइज न होणं आणि सगळं भक्तिभावाने आणि देवाकडे जाणं, मंदिरात जाणं, पायस राहणं, गरीब लोकांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी या मुलीमध्ये, या बाईमध्ये असं कुठून कुठून भरलेले आहेत. हो. त्यामुळं या अनुष्कानं हिचं लाईफ पूर्ण चेंज करून टाकलं. तुम्ही बघा ओके. आता ते कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घे किंवा अनेक ठिकाणी जातात, त्या मंदिर महादेवाचं बघितलं आपण, त्या ठिकाणी वाराणसीला गेले होते दोघं मिळून वगैरे. सो यू कॅन फील द चेंज. पूर्वी काय नव्हतं असं, हे आल्यानंतर झालं. आणि मंगळ एखाद्याला असेल, पुढच्याला मंगळ नसेल तरी काय प्रॉब्लेम येतो असं नाही. अगेन आय एम टेलिंग अबाउट द पर्सेंटेज. दिस पर्सेंटेज 90%. अनुष्काची पत्रिका 90% वर गेली, ओके. याची पत्रिका 40% वर आहे, शाहरुख खानची 30% वर आहे, परत तिची 90% पत्रिका आहे. म्हणजे बरं. जजमेंट शुड बी लाईक दॅट, की तुम्ही हे जजमेंट करून त्या गोष्टी बघणं करणं. गरजेचं आहे. मग मंगळाची पत्रिका असं मंगळ असायलाच पाहिजे असं काही नाहीये. बरं. एखादा मंगळ कडक मंगळ, दुसरा नॉन मंगलिक जरी असेल तरी सुद्धा ते सक्सेस होईल. पण एखादा माणसा कडक मंगळाची पत्रिका आहे, माझं वैवाहिक जीवन जे आहे ते 80% पॉझिटिव्ह आहे आणि समोरच्या पत्रिकेला मंगळ नाही आहे, पण तिला 20%च पत्रिका चांगली आहे, तरी घटस्फोट होऊ शकतो. ओके. पर्सेंटेजवर बोलणार ना आपण. हम्म. मंगळामुळेच काय होत नाही. Correct. आता मंगळामुळे काही डेंजरस पत्रिका पण दाखवते की मंगळामुळे प्रॉब्लेम काय झालेत ते हा. आपल्याला ते पण जरा कळणं गरजेचं आहे. जर पॉझिटिव्ह दाखवलं मंगळ, लग्न, वैवाहिक जीवन चांगलं झालं समोरच्या व्यक्तीमुळं, तसं तसेच मंगळ पण घटस्फोट कसे झाले हे पण तुम्हाला मी उदाहरण दाखवतो. ओके. हा, आता पहिलं घेतो मी अभिनेत्री रेखा. आपल्या रेखा जे आहेत वर्ल्ड फेमस हो. आणि जुन्या आपल्या अभिनेत्री. ओके, त्यांच्या पत्रिका प्रथम स्थानात मंगळ आहे, इथं राहू आहे आणि इथं केतू आहे. फिनिश. अच्छा. कोणाच्याही पत्रिकेचा मंगळ, राहू, केतू असेल, घटस्फोट होणार, परत लग्न होऊ शकत नाही. मल्टिपल लग्न होईल पण टिकत कधीच नाही. ओके. मंगळ चौथी दृष्टी पडली, सुखस्थानावर पडली, जमीन जमला, प्रॉपर्टी, घरदार, ते पण क्रिटिकल प्रॉब्लेम मध्ये असतं. संतती, मुलं बाळ होण्याचा प्रॉब्लेमच येतो. ओव्हरऑल माणसाला एकटंच राहायला लागतं, कारण ट्रिगर मंगळाने राहून केतून पण त्याला ट्रिगर करून टाकतात. ओके. म्हणजे कधीही सॅटिस्फाईड मॅरेज कधीही होऊ शकतच नाही. नाही. दोनच एवढे. हे आता हे पर्सेंट किती? 10% लावलं मी डायरेक्ट. अच्छा. कुणी अशी पत्रिका 10% आणि संपलंच. आता अजून एक पत्रिका तुम्हाला दाखवतो. आता आपण डोनाल्ड ट्रम्पची पत्रिका बघू. यांना मंगळ आहे बरं का. बरं. ते मंगळाशिवायचे अग्रेशन लोक येत नाहीत कधी. ओके. सगळं आता विराट कोहलीचं घेतलं, शाहरुख खानचं घेतलं, रेखाचं घेतलं, अग्रेशन आहेच आहे. हो. ओके, डोनाल्ड पत्रिका कसं आहे बघा. वृश्चिक रास आणि सिंह लग्नाची पत्रिका मंगळ प्रथम स्थानात. म्हणजे विचार करा, हा माणूस किती विकृत आहे. विकृत मी काय यातलं तज्ञ नाही, डायरेक्ट बोलू शकतो. हो. आणि बोलताना कोणाला घाबरत नाही. मी स्ट्रेट फॉरवर्ड माझं कुठलं सेंटेन्स असतं. वृश्चिक रास आहे आणि एकतरी डोकं त्याचं वृश्चिक म्हणजे विंचू सारखं, म्हणजे कुठं काय करायचं काय नाही, डोकं वापर पुढचं प्लॅनिंग करून करणार. आणि सिंह लग्नामध्ये मंगळ बसला. हम करायचो काय, तुम्ही काय वाटतं ते करा, मी काय हालणार नाही अजिबात. आणि परत कडक मंगळ बसलाय परत वर. पण सिंह राशीचा मंगळ 100% स्वार्थी, मी आणि माझं, बाकी खड्ड्यात गेले काय फरक पडत नाही मला, तुम्ही काय वाटेल ते करा. म्हणजे ही पॉलिसी आहे आतापर्यंतची. आता या युद्धाच्या म्हणून सांगत नाही, पूर्वी पण मी हे दाखवलेलं आहे ही पत्रिका, की अशा पद्धतीनं हे गडबड आहे की या माणसाला जगातला कुठलाही माणूस बदलू शकत नाही. नॉट पॉसिबल ॲट ऑल. तो स्वतःचाच हे का, त्याला जे काय पाहिजे तेच तो करणार. अख्खं जग खड्ड्यात जाऊ दे, घरातले खड्ड्यात जाऊ दे, काय वाटेल ते होऊ दे, मी जिथं जाईल त्या लोकांनी मला नतमस्तक व्हायला पाहिजे, बाहेर पडले लोटांगण गाठलं पाहिजे, मला ह्या जगाचा पृथ्वीचा राजा म्हटलं पाहिजे, हे डोक्यात. बरं, त्या खड्ड्यात जाऊन जीव जायची पाळी आली तर हे का जो आहे ना, ते म्हणत आपल्या मराठीत एक म्हण आहे, ते सुतळी जळाली पण पीळ काय गेला नाही जळल्या, म्हणतात तसं आहे. ते काय फरक पडत नाही, त्यांना माहिती असतं वाईट लोक म्हणतात काय म्हणतात, तरी सुद्धा ते असे दाखवतात की मला माहित नाही, मला सगळं मला चांगलंच म्हणा, मला कोण वाईट म्हणणार आहे, असं ऍटिट्यूड. दॅट इज बिकॉज ऑफ सिंह राशीचा मंगळ प्रथम स्थानात आहे आणि राहू बसलाय रवी बरोबर या ठिकाणी. हायली करिअर ओरिएंटेड, अग्रेशन, भयानक अग्रेशन. प्रॉपर्टीमध्ये हे ते प्रॉब्लेम ते येणारच आहे, येतात, यात काही डाऊटच नाहीये. ओके, या माणसात 2 लग्न, 3 लग्न झाले या माणसाचे, कारण मंगळ प्रथम स्थानात. ओके, ते बिचारे काय असतील 45 असतील म्हणून टिकून तेवढ्या टिकून ते पुढे कंटिन्यू झालं नाही. आता वाली जे असेल 70 वाली म्हणून ते टिकले असतील. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो.
सो ही वन ऑफ द वर्स्ट पत्रिका की म्हणजे ह्याने सगळ्या जगाची वाट लावून टाकली. आणि जोपर्यंत हा माणूस आहे जिवंत तोपर्यंत काही ना काय करत बसणारच आहे. ह्या माणसाच्या जगात कुठे विश्वास ठेवू शकत नाही. नाही. हे जर अगोदर पत्रिकेवर आपल्याला इंटरनॅशनल लेवलला पत्रिका सांगितल्या लोक आश्चर्य झाले असते की ह्याच्यावर काय संबंध ठेवायला नको म्हणून. कोण ठीक आहे. आता आपल्या नरेंद्र मोदी जे पंतप्रधान त्यांची पत्रिका बघूया. वृश्चिक रास आहे, वृश्चिक लग्न आहे, मंगळ प्रथम स्थानामध्ये आहे आणि केतू कुठं बसलेला आहे? डायरेक्ट लाभस्थानात बसलेला आहे. त्यामुळं केतू कुणाच्याही पत्रिकेत लाभस्थानात असेल साधू माणूस असतो. बरं. कुठलाही माणूस असू दे, मोदी साहेब म्हणत नाही, कुणी असू दे, त्याला पूर्वजन्मात एवढं काही तो ऐश्वर्य भोगून आलेला असतो. या जन्मात तो कसंही राहायला तयार असतो. बर पॅलेसमध्ये रस्त्यावर त्याला काय वाटत नाही. 10 बाय 10 मध्ये मी आनंदात राहतो, काही प्रॉब्लेम नाही. देणं लागतो, काय करतो, काय देऊ तुम्हाला, हा. हे देऊ का, हे देतो, हे देऊ का, येतो. त्याला देण्यामध्ये जास्त आनंद असतो. ओके. केतू इथं असलेल्या कुठल्याही माणसाला बघा, त्याला असं कधी असत नाही मला पाहिजे 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 हम्म. असं नसतं. इथं राहू असेल आणि इथं उलटं असतं, मला पाहिजे 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 पाहिजे. अच्छा. इथं केतू आला, हे लाभस्थान आहे ना, हम्म. लाभाचं स्थान आहे. सगळे लाभ पूर्वजन्मात मिळाले त्याला. आता केतू दुसऱ्यांना देणं लागतो, द्यायचं. देणं लागतो, देणं. आणि सगळ्यात इथं केतू असला माणूस हा आध्यात्मिकच असतो, वा. हायली स्पिरिच्युअल. जन्मच स्पिरिच्युअलिटी झालेला असतो, लोकांचं सर्विंग करण्यासाठी, ॲज अ सर्व्हिस फॉर पीपल हम्म. असा जन्माला आलेला माणूस आहे. पण मंगळ जरी असेल तर हा. ते त्यांच्या जीवनामध्ये आनंदात आहेत, कारण त्यांना इथं केतू बसलेला केतू. असल्यामुळे. आता इथं शुक्र शनी असल्यामुळे मंगळाचा इफेक्ट या ठिकाणी जास्त ओके. होत नाही. करिअर बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. शुक्रस्थानात गुरु माझा तो पण चांगला आहे. म्हणजे इथं शुक्रस्थानात गुरु बसलेला आहे, इथं शुक्र शनी बसलेला आहे. त्यामुळे इथं जरी मंगळ असेल तरी ह्यांचा इम्पॅक्ट जास्त होत नाही, कायम सक्सेसफुल राहतात. हम्म. मेन म्हणजे इथं बसलेला रवी आहे, हा. रवी बुध आदित्य योग आहे. रवी आला लाभात एकदा की हायर लेवलची पत्रिका झाली तुमची. ओके. म्हणजे 10वी नापास असू दे, रवी आलं की कळतं पत्रिका लेवल अप झाली. आज या माणसाकडे काही नाही आहे, पण हा नंतर राजकीय क्षेत्रात वर जाणारच आहे. बरं. तर त्या लोकांना माहित पण नसतं. अगोदर गाईडलाईन मिळाला की तो राजकीय वर जाऊ शकतो बरं का. तर हम्म. अगोदर आपण ग्रूम करू शकतो. ओके. म्हणजे आपण एकदा वेगळा पॉडकास्ट घेऊ, करिअर हो. किंवा शिक्षण किंवा बिझनेस किंवा काय Business केलं पाहिजे, हा perspective. वेगळा पॉडकास्ट घेऊ. त्यात तुम्हाला समजवेल. चालेल. शॉर्टमध्ये समजवलं. हम्म. मंगळ इथं आहे, पण ट्रम्पच्या पत्रिके इथं केतू, मंगळ, राहू हे हम्म. सगळे वाईट ग्रह आले की ज्यामुळं तुझं जीवन सगळं असं सगळ्या लोकांना त्रास. हा. हा माणूस एक मोठा आधारवड असलेला सगळ्या आपल्या भारताला नाही सगळ्या जगाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्याची ताकद ह्या चंद्र मंगळाच्या युतीमुळे. ओके. आणि ते कुठल्याही गोष्टीला घाबरतच नाही. बर. समोर बंदुकीमध्ये काय घाबरणार नाहीत. त्याच्या डोळ्याकडून माणूस घाबरून जाईल. खरंय. जवळपास यायचा पण कोणी प्रयत्न करणार नाही. आणि सगळे आध्यात्मिक लोक बऱ्यापैकी अटॅक होतील. हम्म. हे केतू इथं असल्यामुळे सारखं ह्या मंदिरात त्या मंदिरात किंवा इकडे त्यांनी शंकराचार्यांचं हो. मोठी मूर्ती उभा केली किंवा अनेक लोकांना संत लोकांना भेटतात. अयोध्याचं रामचं मंदिर केलं. का हम्म. केलं, कशामुळे केलं? इथं केतू बसलाय सगळं करून द्यायला. कोणाचे तुमच्या जरी सर्वसामान्य लोकांच्या पत्र केतू असेल ना, तुम्ही पण त्या लेवलला काय तर करतच असता. करत असतो. यांना एक अथॉरिटी मिळाली म्हणून मोठ्या प्रमाणात केलं. ओके. याचा आपला वेगळा सब्जेक्ट आहे. पण तुम्हाला सांगायचा उद्देश की आपण पत्रिकेतनं काय काय बघू शकतो, हा. काय काय कळू शकतो. सगळे अँगल आपल्या पत्रिकेतनं कळू शकतात. कळू शकतो. आणि मग जजमेंट देऊन त्या माणसाला त्या लाईनला आपण नेऊ शकतो. सर तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने आता सांगताय. एक थोडा वेगळा प्रश्न विचारावा असं वाटेल, की आता आपण जेवढं कुंडली, पत्रिकेच्या बाबतीत बोलतोय, त्याचप्रमाणे तेवढंच वास्तू सुद्धा आपल्या घरातला इम्पॉर्टंट असतं का? आणि जर तसं असेल तर काही छोट्या रेमेडीज आम्हाला तुम्ही सांगू शकता का? महत्वाचा पॉईंट आहे. वास्तुशास्त्र हा मी गेले 30-35 वर्ष वास्तुशास्त्राचं काम करतोय. हा. ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड मी केलेलं आहे. फर्स्ट वास्तू व्हिजिट मी दिली होती 2003ला बरं. दुबईला दिली होती त्यावेळेला. बरं. त्यानंतर मला ती भीती होती की बाहेरच्या देशात गेल्यानंतर वाळवंटामध्ये वास्तुशास्त्र अप्लाय होते की नाही होते, हा हा हा. काय माहितीच नव्हतं. हम्म. मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की 100% तिथं अप्लाय होतंय. होतंय. त्याचा काय एक किस्सा तुम्हाला नंतर आरामात सांगेन की मला गॅरंटी झालं की वास्तुशास्त्राचं इम्प्लिकेशन हे वाळवंटात होते. हम्म. आणि दॅट वॉज अ शॉकिंग एक्सपिरियन्स फॉर मी, कारण प्रिडिक्शन एवढं टफ होतं. ओके. इथे सांगितलं असतं तर मला परत दुबईला जाता आलं नसतं. ओके. पण मी ते डेअरिंगने सांगितलं आणि दॅट वॉज अ टोटली डिफरंट थिंग. दुबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मला बूस्ट मिळाला 2003ला. बरं. ते पुढच्या पॉडकास्टला मी नक्की सांगेन की दुबईचा नक्की. काय किस्सा होता, युकेचा काय बाकी किस्से. चालेल सर. मुद्दा हा असा आहे की वास्तुशास्त्र महत्वाचं आहे. शेवटी आपण आपलं शरीर कसं आहे, पंचमहाभूतांना बॅलन्स आहे म्हणून आपण जिवंत आहे, चांगलं राहतो. बरोबर. पंचतत्व आपल्यामध्ये आहेत. बरोबर. तर वास्तूमध्ये जर पंचमहाभूताचं बॅलन्सिंग प्रॉपर असेल हम्म. तर 100% त्यात तुम्हाला सक्सेस मिळतो. अगेन आय विल गो टू पर्सेंटेज. हम्म. तर त्या वास्तुशास्त्राचं पर्सेंटेज बघितल्यानंतर प्लॅन किती पर्सेंट वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट आहे, दॅट यू हॅव टू सी.
ओके. 10% 20% 30% 50% 80%. हां. मग तुम्हाला ते प्रॉस्पेरिटीची लेवल कळते, की तुमचं घर प्रॉस्पेरिटी तुम्हाला कितपत देणार. बरं. लग्नामध्ये काय प्रॉब्लेम येणार का? येस, इट मे कम, येऊ शकतात. फायनान्शियल प्रॉब्लेम येस येऊ शकतात. बरं. ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. जॉब न लागणं होऊ शकतं. प्रमोशनमध्ये अडथळे येऊ शकतात. बरं. पण पत्रिका चांगली आहे, पण वास्तू काही दोष आहेत. तुम्हाला आडाकाडकी होऊ शकते. ओके. सो मी अंकशास्त्रावर जास्त विश्वास ठेवत नाही. बरं. कारण काय आहे, हा एक मोठा एक कॉन्ट्राडिक्टरी एक प्रश्न येतो. हां, हां. दॅट विल आन्सर यू. आय विल आन्सर यू. समजा एखाद्या माणसाच्या घराच्या नैऋत्येला अंडरग्राउंड टँक आहे आणि तुम्ही न्यूमरॉलॉजीचं अक्षर काय वाटते ते बदला, काहीही फरक पडणार नाही. खड्ड्यात जाणारच आहेत. बरं. ठीक आहे. ओके. पत्रिकेमध्ये तुम्हाला स्पष्ट कळतं की व्यवसायात यश नाही, हे मी डॅम शुअर सांगू शकतो. बघितल्या विदिन 2 सेकंड्समध्ये यश आहे की नाही, हं. येस ऑर नो. इथं हं. नाहीये आणि तुम्ही अंकशास्त्रावर काय वाटेल ते बदला, यश नाही मिळू शकत. अच्छा. तो आय विल गिव्ह ओन्ली 5% टू दॅट न्यूमरॉलॉजी. बरं. न्यूमरॉलॉजी अर्थ काय, आज तो सब्जेक्ट नाही, पण तुम्हाला सांगतो तो हो. वेगळा आपण प्रोग्राम घेऊ त्याचा. म्हणजे न्यूमरॉलॉजी ज्याचा जन्म झालाय त्याला अंकशास्त्राचा काही उपयोग नाही. पत्रिका तयार झाली ना तुमची, करेक्ट. पत्रिका तयार झाली, अंकशास्त्र करून मी काय करणार आहे. सो ज्याचा जन्म झालेला नाही, तुमचं ब्रँडचं नाव द्यायचंय, हं. हॉटेलला नाव द्यायचंय, घराला नाव द्यायचंय, ओके. तुमचं काहीतरी एक कंपनी आहे, त्या कंपनीला नाव द्यायचं, बॉन्ड झालेलंच नाही, पत्रिका तयार नाही. ओके. सो न्यूमरॉलॉजी अंकशास्त्र तिथं तुमचं वापरून तुमच्या अंकाबरोबर ते वापरू शकतो. बरं. तर माझा जन्मतारीख 24 आहे. फ्रायडेचा जन्म, 24च जन्मतारीख. तो जी म्हणजे कंपन्या काढल्या ते मी 24 नंबरच्या रिगार्डिंग काढलेत. अच्छा. सो दॅट रेझोनन्स इफेक्ट दॅट यू कॅन यूज. हं. अंकशास्त्र झालं. हं. आता मी वास्तुशास्त्र येतो. वास्तुशास्त्र पण घर चांगलं असणं गरजेचं आहे. हो. 50% वर पाहिजे तर सक्सेस मिळेल. बरं. लग्नामध्ये अडथळे जे येतात ते टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी असेल, पैशाचं कपाट चुकीच्या ठिकाणी आहे. हं. प्रॉब्लेम आहे, पैसे गोळा होऊ शकत नाहीत. हं. नैऋत्येलाच एंट्री आहे, तुमच्या साऊथ वेस्टला एंट्री आहे, कुठलंच काम होणार, लग्न पण ठरणार नाही, अडचणी येतील. हं. तुमचं घर ठरवतं की तुम्हाला कुठल्या घराची मुलगी घरात आणायची आहे. या कुठल्या वास्तूमध्ये किती पर्सेंटेज चांगली असलेली व्यक्ती कुठल्या घरातून आहे, हे तुमचं घर पण बऱ्याच वेळा डिसाईड करतं. अच्छा. म्हणून त्याचा पर्सेंटेज वाढण्यासाठी वास्तुशास्त्र प्रोडक्ट मी काढले. बरं. ते पिरॅमिड असल्या गोष्टी विश्वास ठेवत नाही. ते टोटली रॉंग आहे. हं. 2005 पासून सांगत होतो, सगळ्या चॅनलला पण बोललेलं आहे. दॅट इज टोटली रॉंग. कारण ते एवढं मोठं इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, 5,000 वर्षात ती कधी प्रगती झाली नाही. तुमच्या घरात लावून काय उपयोग होणार आहे. थडग्यासाठी वापरले सगळे ते. काय कारण असं आपल्या घरात थडगे लावतो. एवढे देवी देवता आपल्याकडे असं थडगे लावायची काय गरज आहे. खरं. इफेक्ट म्हणून आलेलाच नाही. मला किती लोक येतात. हं. आता सगळं बंद झालं. पैसे कमवायचे लोकांनी पैसे कमवून गेले आता. हां. आता आले रत्नशास्त्र, कुठं काय लोलक बिलक ते चाललंय. दॅट डझंट इफेक्ट. ओके. काहीतरी टेक्निकॅलिटी काहीतरी असू दे. वास्तुशास्त्र कुणाचं आहे? भारतीय संस्कृतीचं. बरोबर. आपल्या ऋषीमुनींनी काढलेलं आहे. बरोबर. आता आपल्या ऋषीमुनींनी काढल्या वास्तुशास्त्रावर तुम्ही कलियुगामध्ये पिरॅमिड लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का? मग तुम्ही ऋषीमुनीपेक्षा मोठे झाले का? नाही. हे आपलं इंडियन लोकांचं डायजेस्ट व्हायला पाहिजे ना. बरोबर. दॅट इज द पॉइंट. आपण आपल्या कल्चरकडे डिटेल न बघता दुसरं कल्चर अप्लाय करायला जातो. आपण किती जबरदस्त आहे ते बघत नाही. हं. वास्तुशास्त्रामध्ये मी जे काही प्रोडक्ट काढले ते सगळे कॉपीरायटेड आहेत. दिल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दिल्ली गव्हर्नमेंट कॉपीरायटेड आहेत. नो वन कॅन कॉपी इट. हं. डिझाईन रजिस्टर्ड आहेत. हं. सगळे प्रोडक्ट आहे पाईन वूड मध्ये माझे आहेत. देवदार वृक्षातले त्याला कुठं अस्वच्छपणा किंवा काय त्याला होत नाही. हलके फुलके आहेत. हं. मिनिमम 50-100 वर्ष राहतील असे प्रोडक्ट आहेत. हं. हे सगळ्याचं जे बायोफिल्ड अनालिसिस जे आहे हे सगळं लंडनच्या लॅबमध्ये केलेलं आहे. त्याचं सर्टिफिकेशन माझ्याकडे आहे. बरं. ह्याचं इनॉग्रेशन मी अमेरिकेत 2015ला लॉस एंजेलिसमध्ये त्या ठिकाणच्या मिनिस्टरकडनं केले. तुम्हाला माझ्या वेबसाईटला बघायला मिळेल. बरं. आणि आता 2014 ते आता 2026 पर्यंत सगळ्या लोकांना पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत. जे 2014ला घेतले पुढे अजून त्यांच्या घरात ते उपयोगी करतात. ॲज इट इज इंटॅक्ट आहे, त्याला काही झालेलं नाही. वाह! म्हणजे पाईन वूडला कीड लागत नाही. हं. ते 5-5 हजार वर्षापूर्वी काय होत नाही. म्हणजे आता चायनामध्ये वगैरे बघितलं तुम्ही, हिमालयाचे जे घरं आहेत हं. चायनामध्ये ते 2.5 हजार वर्षापूर्वीचे ते पाईन वूडचे, त्याला काही झालेलं नाही. हं. 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 आपण ते बोटीमधनं जे काही मोठमोठे मशिनरी आणतात हं. समुद्रामधून, हो. ते सगळं पाईन वूड असतं. हं. पाण्यानं काय होत नाही. समुद्राच्या पाण्यात भिजलं तरी काय होत नाही. करेक्ट. तर माझा उद्देश काय होता की शुद्ध चांगलं पवित्र लाकूड वापरलं पाहिजे माझ्या प्रोडक्टला. करेक्ट. माझे प्रोडक्ट 24 काढलेत मी, गायत्री मंत्रावर आधारित काढलेत. वाह!
हे सगळ्या वेगळ्या पॉडकास्ट आपण बघू. त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टचा काय इम्पॅक्ट आहे तुम्हाला सांगेन. फॉर एक्झाम्पल हं. लग्ना दृष्टिकोनातून माझ्याकडे मागे प्रोडक्ट आहे तुम्हाला दाखवतो. गणपती आहे. हं. रक्तवर्णी गणपती आहे. बरं. त्या ठिकाणी 2 यंत्र आहे. 2 यंत्राचं किरण फोटोग्राफी केली आहे. त्याचं व्यवस्थित ओरा लेव्हल घरासमोर पडतो. वाईट शक्ती घरामध्ये येऊ शकत नाही. पॉझिटिव्ह एनर्जी पडते. आणि जो माझा गणपती आहे, ओम गंग गणपती नमः, तो मंत्र त्या ठिकाणी बीज मंत्र दिले लोकांनी डोक्याला स्कॅन करून ते ऑटोमॅटिकली डोक्यात बसलं पाहिजे. त्याबरोबर गणपती माझा 3 डोळ्याचा आहे. अच्छा. तुम्ही म्हणा मग गणपती 3 डोळे का? आता गणपतीला 3च डोळे आहेत. 2 डोळे नाहीच आहेत. बरं. तुम्ही म्हणाल असं कसं काय पंडितजी नवीन शोध लावला. हां. पण आपण आपल्या आरतीमध्ये म्हणतो ना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन. हं. आपण म्हणतो पण इम्प्लिमेंट करत नाही. नाही. तो दॅट करेक्शन आय डिड. त्या ओके. ठिकाणी गणपती आहे. आता घराजवळ गणपती लावला, शुभ कार्य, मंगल कार्यासाठी गणपती मला महत्वाचा आहे. करेक्ट. त्यानंतर इच्छापूर्ती खूप विश बॉक्स आहे माझ्याकडे. बरं. त्यामध्ये इच्छा लिहिल्यानंतर त्या पूर्ण होतात. सगळ्या जगामध्ये ते गेलेले प्रोडक्ट कॉपीराइटेड प्रोडक्ट आहे. बरं. आतमध्ये यंत्र आहेत. हं. ते पण घरामध्ये तुम्हाला वायव्य कोपऱ्यातच वापरायचं, ज्यामुळे इफेक्ट येईल. त्याचे पोझिशनिंग, त्याचे मंत्र, त्यात कसं लिहायचं, हे सगळं टेक्निकॅलिटी आहे. बरं. ते तुम्ही वापरू शकता. आता बालाजी पण आहे घरामध्ये फायनान्शियल प्रॉस्पेरिटी येण्यासाठी. वाह! उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, स्थिती पालनपोषण विष्णू करतो, लय संहार महादेव करतो. पालनपोषणाचा कारक कोण आहे? विष्णू आहे. विष्णू. विष्णूच्या घरात जागाच नाही, पैसे येणार कुठून? दरवाजासमोर विष्णू येऊ दे, हं. आठवडली पैसा येईल. सगळ्यात जगात श्रीमंत देव कोण आहे भारतामध्ये? टॉप नंबरला 1 विष्णू, बालाजी आहे. हं. तिथे गेला की माणूस आठवडली फायनान्शियल क्रायसिसनं बाहेर पडतो. सगळ्या जगाला माहिती आहे. करेक्ट. आपल्या घरात का नाही? जे काही वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट मी गायत्री मंत्रावर आधारित काढलेले आहेत, हे 24 लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि तत्सवितुरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात, असे 24 गायत्री मंत्राचे अक्षर. त्या 24 अक्षरांच्या मध्ये त्याचे वेगवेगळे देवता आहेत आणि त्या देवतावाला वेगवेगळी शक्ती आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोडक्टच्या मागं, म्हणजे गणेश माझं प्रोडक्ट आहे विघ्नहर, आता बघितलं तुम्ही, हं. त्याचं नाव आहे तत् विघ्नहरा. त्या मागं शक्ती आहे ती म्हणजे यशशक्ती. म्हणजे बरं. हे प्रत्येक प्रोडक्टच्या मागं ती देवता आणि ती शक्ती कार्यरत होते, असं माझं उद्दिष्ट. आणि खरं तर आपल्या रामायणामध्ये पण 24 अध्याय, त्यामध्ये प्रत्येकामध्ये एक एक गायत्री मंत्राचं अख्खे रामायण पूर्ण झालंय. बरं. ब्रह्मास्त्रामध्ये 65% जे आहे हे गायत्री मंत्रच आहे. हं. पशुपतास्त्रामध्ये आहे. ओके. ओके. त्यानंतर जय ग्रंथ, महाभारताचं पहिलं नाव जय ग्रंथ, त्याचं पण 24 अध्याय. त्यामुळे प्रत्येक जे अक्षर आहे ते गायत्री मंत्राचं अक्षर आहे. बरं. ज्या ज्या ठिकाणी गायत्री मंत्र लागतो त्या ठिकाणी तुमचं आयुष्यभर अजरामर ते होतं. वाह! म्हणून मला इच्छा होती की माझ्या प्रत्येक प्रोडक्टच्या गायत्री मंत्र एक एक अक्षर असावं. 24 प्रोडक्ट प्रत्येक कारणासाठी वेगळं आहे. इच्छेसाठी वेगळं आहे, आजारपणासाठी वेगळं आहे, बुद्धिमत्तेसाठी वेगळं आहे, घराचा बरं. दोष घालवण्यासाठी वेगळं आहे, टॉयलेट बाथरूमसाठी वेगळं आहे, पैसा येण्यासाठी वेगळं आहे, कालीमाचं प्रोडक्ट माझं वेगळं आहे, घरामध्ये वाईट शक्ती येऊन, पंचमुखी हनुमान आहे, हं. दक्षिणेकडे घर असेल तर, बरं. टॉयलेट बाथरूम आहे चुकीच्या, त्या एखादा कोपरा कट झाला त्यासाठी आहे, बरं. आजारपणासाठी आहे, पैसा येण्यासाठी आहे, ओके. लग्न ठरण्यासाठी आहे, जॉब ठरण्यासाठी आहे, आजारपण कमी व्हावा. ओव्हरऑल एक घरात 24 प्रोडक्ट लावले तुमच्या घराची सगळी एनर्जीच पूर्ण वाढून जाते. कारण प्रत्येकातनं वेगवेगळी एनर्जी बाहेर पडते की जी हं. मी फोटोग्राफीनं बायोफिल्डनं सिद्ध केलेलं आहे. वाह! आणि त्यासाठी ते कॉपीराइटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दिल्ली मिलिटरीचं माझं कॉपीराइट. कॉपीराइट. बरं. ते आजपर्यंत 21 ते 22 कंट्रीमध्ये प्रोडक्टमध्ये पोहोचले. सगळीकडे पॉझिटिव्ह इफेक्ट हा आहे. हं. जे काय आपण ॲज अ इंजिनियर जे काय करतो टेक्निकली परफेक्शन करून लोकांचं त्यामध्ये हे पण आहे, व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे, बरं. शेकडो व्हिडिओ आहेत लोकांना कसा फरक पडला. तर आपण वेगळा प्रोडक्ट कास्ट घेऊ की ज्यामध्ये हो. वास्तूचे प्रोडक्ट कसे करायचे. मात्र लग्नासाठी पण, लग्न ठरण्यासाठी, चांगला नवरा, चांगली बायको मिळण्यासाठी, घरामध्ये लग्नाच्या वेळी अडचणी येऊ नये, फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळावी, चांगला जॉब मिळावा, शिक्षणाच्या सगळ्या दृष्टिकोनातून आपले वेगळे प्रोडक्ट आहेत. हं. प्रत्येक प्रोडक्टचं काम हे वेगवेगळं आहे. तुम्हाला जे काय अनुकूल, जे काय लागणार ते तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकतो. आणि जस्ट तुम्हाला एक सांगितलं की आपण काही करताना R&D, माझं हे संशोधन आहे, माझे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून माझे प्रोडक्ट स्वतः तयार करून, स्वतः डिझाईन करून, स्वतः मी सगळं कॉपीराइट करून डिझाईन रजिस्ट्रेशन केलं, ते केलं. इफेक्ट गॅरंटीली येतो. सर, मूव्हिंग अहेड आपला परत जो मगाचा विषय होता त्याकडे यावंसं वाटेल, की समजा आता मी अ, आजकालच्या पिढीचं मी एक जनरल सांगतो, की त्यांना असं वाटतं, की अरे ॲस्ट्रोलॉजरकडे किंवा मग जे पत्रिका पाहतात त्यांच्याकडे कशाला जावं? आपण आहे ना ऑनलाईनच सगळं हे करू. आजकाल ChatGPT आलंय, Gemini आलंय किंवा कंटाळा येतो, लेझीनेस येतो. मग ते म्हणतात, की "सर तुमच्याकडे काही ऑनलाईन हे आहे का हो? आपण व्हिडिओ कॉलवर करू शकतो का?" तर मी असं ऐकलंय, की तुम्ही ह्याच्या स्ट्रिक्टली अगेन्स्ट आहात. बरोबर. तर ते आम्हाला जरा सांगा. अगेन्स्ट एवढ्यासाठी आहे, माझ्या मेमरीमध्ये जे काय मी R&D करून आजपर्यंत सक्सेस रेशो दिलाय, ते माझ्या मेमरीमध्ये आहे. हं. स्टार्टिंग आता हळू-हळू बदल होत त्या लेव्हलला आलो ना.
Correct. चॅट जीपीटी असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये त्यात तुम्ही काय टाकलेलं आहे, ज्या माणसाने स्वतःची मेमरी ते काय टाकलं ते टाकलंय, ते किती परफेक्ट आहे कोणाला माहिती. करेक्ट. टेक्निकली गोष्टी तुम्ही मान्य करू शकतो, इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, टेक्निकल पॉईंट ऑफ दॅट विल बी परफेक्ट. बट हे स्पिरिच्युअल वेने जेव्हा अभ्यास करतो आपण, की ज्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीचा काही अभ्यासच नाहीये आणि त्यात एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेऊन त्यांचं कुठं नॉलेज त्यामध्ये नाहीये, ते खरं असेल कशावर. फर्स्ट पॉईंट. सेकंड, ऑनलाईन पण वास्तू म्हणजे एक तर मी वास्तुशास्त्रासंबंधी इंडस्ट्रियल लेवलला मी मोठ्या प्रमाणात काम करतो आणि रेसिडेन्शियल हे सगळा माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, तो सगळं रेसिडेन्शियल तो काम करतो गेले 8-10 वर्ष. बरं. ओके. तर वास्तूच्या दृष्टिकोन ऑनलाईन ज्योतिषाच्या दृष्टीने बघितलं तर मी ऑनलाईन भारतामध्ये कुठं ऑनलाईन शक्यतो मी ज्योतिषशास्त्र खूप रेअर कंडिशनलाच करतो. लग्न ठरत नाही मला पत्रिका बघा, मग जॉब लागत नाही मला पत्रिका ऑनलाईन बघा, असं करत नाही. कारण एवढं वर्ष काम करून कोण एवढं नॉलेज जबरदस्त तयार झालेलं आहे, त्या समोरच्या माणसाला काट जज तो लांबून बसलाय आणि मी इथं कम्फर्ट लेवलला बसून बोलतोय, तो किती सिरियस घेईल ते मला माहित नाही. ओके. सिरियसली घ्यायचा पॉईंट आहे ना. बरोबर. तुम्ही ऑनलाईन बसलाय आणि बोलणार हा मेरा जॉब कब लगेगा, माझं लग्न कधी होणार. अरे तुमच्या लाईफचा प्रश्न आहे. यू आर नॉट सिरियस ॲट ऑल. तुम्ही येऊ शकता, ठीक आहे, ज्याच्याकडे जाऊ शकता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी ऑनलाईन करते, आउट ऑफ इंडियाचे ऑनलाईन करतो. ओके. कारण का ते लांब असतात, त्यांचा खूप मोठे प्रॉब्लेम असतात, येऊच शकत नाही अजिबात. एखादा पण खूप सिरियस प्रॉब्लेम आहे, येऊ शकत नाही. ॲट दॅट टाइम आय विल ऍडजस्ट. ओके. पण तुम्हाला आता महाराष्ट्रात लोकांना सगळे येतात माझ्याकडे, नागपूरचे येते, बडोदा येतात, खालचे चेन्नईचे पण येतात, हैदराबादचे येतात, पुण्यात राहतात. माझं ऑफिस भांडार रोडला पुण्यामध्ये आहे. बरं. तर त्या ठिकाणी लोक येतात, हॉटेलमध्ये राहतात, दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेऊन लाईनीमध्ये येतात आणि बसतात. बरं. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसचं आपली सर्व्हिस आहे. वा. कोणी येऊ दे लाईनच बसवतो आम्ही, काय असं कोणाला VIP मध्ये treatment. घेत नाही अजिबात. कारण काय सगळ्यांचा प्रॉब्लेम त्याला मोठाच आहे ना. बरोबर. एखादा रिक्षावाला व्यक्ती आहे त्याला त्याचा प्रॉब्लेम मोठाच आहे. एखादा बिल्डर आहे त्याला त्याचा मोठा प्रॉब्लेम मोठा आहे ना. वी कांट जज की कोणाचा मोठा कोणा. मी ज्या ठिकाणी बसलोय त्या ठिकाणी सगळ्यांना चांगलं व्हायला पाहिजे. दॅट इज माय लुकआउट. ओके. सो ऑनलाईन मुळे कसं होतं, आता बघा, आता नवशिके पण आहेत ना असे, 1-2 वर्ष झालंय, 1 वर्ष झालंय, ते पत्रिकेचा अभ्यास आहे, मग ते काहीतरी सांगत बसणार, त्यांना काय तुम्ही त्याला कसं कनेक्ट करणार. किंवा 15-20 वर्ष एक्सपिरियन्स आहे, पण काय माहिती कोण जॉब करता करता काहीतरी बिझनेस करत असेल, तर तुम्ही तुमचा लुकआउट आहे तो की कुणाकडे जायला पाहिजे. करेक्ट. मोस्ट प्रॉब्लेम मी तर काय ऑनलाईन जात नाही, कारण माझ्या समोर व्यक्तीचा बसला ना की एकदम सिरियस होऊन बघतो आणि मी एवढा वेळ त्याला देतो की केबिनमधून बाहेर पडणं सगळं त्याला माहिती असतं की पुढे काय करायला पाहिजे. सगळ्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून हे बघा, ज्योतिषशास्त्राचं काम करण्याचं माझं उद्दिष्ट काय, की तुमच्या लाईफचा रोड मॅप तयार करून द्यायचं मी काम करतो. बरोबर. तेवढ्या वेळापुरतं नाही, अजून 5 वर्षांनी 10-20 वर्षांनी पुढचं तुमचे काय काय होणार आहे, काय व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे तुम्ही काम करा. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, माझं ज्योतिषशास्त्राचं काम जे आहे ते म्हणजे तुमचं असं होणार, तुमचं लग्न होणार, तेव्हा ऍक्सिडेंट होईल, असल्या गोष्टीला मी काही व्हॅल्यू देत नाही. मी बसलोय लाईक अ डॉक्टर. तुमचा प्रॉब्लेम आहे, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करून द्यायचा त्याकडे मला जास्त फोकस असतो. वा. भविष्य जाऊ दे, ते काय प्रश्न आहे, ते कळतं आपल्याला काय आहे ते. पण नुसतं ज्योतिषशास्त्राचा तुमची शादी होणार आहे, लग्न होणार 2 वर्षांनी, 8 महिने पुढं काय. समजा तुम्हाला ताप आला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर काय म्हणणार, हा सिंपल आहे, व्हायरल आहे, गोळ्या घ्यायच, मी संपला. डॉक्टर गेलाच नाही, ताप जाईल पण जाईल, 7-8 दिवस लागतील. बरोबर. करोना जाईल पण इट विल टेक मच मोर टाइम. मेडिकेशन घेतलं की लवकर जाईल. जे कसं डॉक्टरचं काम आहे तसंच माझं काम आहे की तुमचा प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर सॉल्व्ह करून तुम्हाला फ्री करून सक्सेस द्यायचा. दॅट इज माय लुकआउट. ओके. सर, आता थोडं मला तुमच्याविषयी विचारावं असं वाटेल, की आपण आता जवळपास एक 30-35 मिनिटं बोलतोय. त्याच्यामध्ये मला असं दिसतंय की तुमच्या हातात वेगवेगळ्या अंगठ्या आहेत, असा वेगळाच एक टॅटू आहे. जनरल हा टॅटू दिसत नाहीये, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. की जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल जर्नी चालू करता ती देवता तुम्हाला बरोबर सपोर्ट करायला चालू होते. ओके. आपोआप सपोर्ट करतो, तुमच्या लाईफमध्ये येते, तुम्हाला सांगते, तुमच्याकडे ते करून घेते आणि तुमची पॉवर वाढवत जाते. वा. ते माझ्या बाबतीत एक्सपिरियन्स झाला. लहान असताना महादेवाचा भक्त आहे मी, श्रीशैलम जगद्गुरु पेठाचं आमचं ते औरंगाबाद वंशज आहे. आईकडून माझं कुलदेव जे आहे ते बालाजी आहे. माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आला, 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे माझं आपल्या भांडार रोडला. 8 फुटाचा माझा बालाईचा लाकडाची मूर्ती आहे. त्याच्या ऑफिसमध्ये सगळं छान यंत्र बघाल. मी ज्या ठिकाणी बसतो माझ्या बॅक साईडला बगलामुखी देवीचं यंत्र आहे. बर. ते माझ्या 2001 पासून मी बगलामुखीची साधना करतोय. आशीर्वाद. मी काय प्युअर व्हेजिटेरियन आहे, मी अंडी पण नाही खात, पण हे बगलामुखी देवी साधना करून तिथं मला जो आनंद मिळतोय दॅट आय कांट एक्सप्लेन इन द वर्ड्स.
पण ती एक शक्ती आहे. ते करता करता 2015ला दतियामध्ये 1981च्या दरम्यानच्या काळामध्ये 1.25 लाख जप केलेली एक तिकडचे एक साधक आहेत. त्यांनी मला बगलामुखीची मूर्ती एवढी 1 फुटाची 1.25 किलोची मूर्ती 25 दिली. वाह! आणि ते पण काय आहेत, सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस केलेले लॉयर आहेत ते. अच्छा. त्यांचा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे, ते पण रिटायर. त्यांचं वय आता 92 आहे. बरं. ते बगलामुखीचे साधक आहेत. हं, हं. त्यांनी म्हटले, पण ते मला टीव्हीवर बघत होते तेव्हा. ते म्हटले, "तुम्ही एकच आहे, तुम्हाला मी ही देणार आहे. हं, हं. बगलामुखी साधना मी खूप वेळा केली. आतापर्यंत 11.25 जप जप केलेत. हे तुमच्यासाठी राहू दे." ते मला दिलं. ऑटोमॅटिकली देवी माझ्याकडे आली. ते दाखवते किंवा माझ्या हं. ऑफिसमध्ये माझ्या बॅक साईडला बगलामुखीचं यंत्र आहे. हं, हं. हे देवीचं प्युअर साधन आहे. आपण या देवाला मानलं पाहिजे. आणि आता कलियुगामध्ये हां. कलियुगामध्ये आपण कुणाकुणाला जास्त जास्त देवता कुठल्या आहे की तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतात. एक तर कालभैरव. हं. कालभैरव आहे साधना पण तुम्ही करताना कालभैरव 52 टाईपचे कालभैरव आहेत. बरं. ते कालभैरव काय ते समजून घ्या. ओके. त्याला कशी उग्र उपासना आहे ते बघून घ्या. हं. तुमच्या प्रोटेक्शनसाठी ते वापरा. मन शांत होईल. हं, हं. कामं अडचणी पूर्ण निघून जातील तुमची. ओके. भीती वाटणार नाही मनामध्ये. हं. बरेच कालभैरव तुमचा कुठला भैरव आहे तुम्ही डिसाईड करायचंय. बरं. कालभैरवाची उपासना करताना कालभैरव कुठल्या देवीचा आहे मग 51 पीठ आहेत. अच्छा. मग ते प्रत्येक पीठाला एक कालभैरव आहे, वेगळा भैरव आहे. बरं. त्यामुळं तो भैरव कोण? हं, हं. कोण देवी 51 पीठं माहित आहे हं. तुम्हाला. जसं बगलामुखी पण आहे, कामाख्या देवी पण आहे, हिंगलाज देवी पाकिस्तानामध्ये, अफगाणिस्तानामध्ये बरोबर. 51 पीठ आहे टोटल. तर प्रत्येकाला एक भैरव आहे. इव्हन वाराणसीला पण कालभैरवाचं मंदिर आहे खूप मोठं. हं, हं. तर हे साधना कुठली आहे? तुम्ही कनेक्ट होता आपोआप. मला कळलं माझा कालभैरव कोण आहे. त्याने मला आशीर्वाद दिला. मग ते कालभैरवचं मी काम चालू केलं. कालभैरव स्तोत्र 1994 पासून कालभैरव स्तोत्र दररोज वाचतोय. बरं. हनुमान चालीसा मी वयाच्या 6वी असल्यापासून वाचतोय मी. बरं. काल मी 108 वेळेला पूर्ण केलं. हां, दर हां. महिन्याला पूर्ण करत असतो. ते देवता तुम्हाला सांगायला चालू करतात. माझे राजकुंभ म्हणून ब्लॅक वापरतोय बेसिकली ओके. आणि कालभैरवाचं भक्त म्हणून वापरतोय. हं, हं. जे खडे आहेत ते ज्वालामुखीचे खडे मी तयार करून घेतलेत. हे ज्यावेळेला वाह! मी घातले हातात माळ माझ्या, मला जवळ-जवळ एक 15 ते 20 दिवस हिटचा भयानक त्रास झाला होता. अच्छा. पण ते मग आपल्या प्रोटेक्शनसाठी, एनर्जी लेव्हल वाढण्यासाठी, त्याचं लाईफ वाढण्याच्या दृष्टिकोनातून मला ते गरजेचं वाटलं. मी ते घातलं. वाह! ते आता मी घातलं नाही तर मला त्याचा रेझोनन्स इफेक्ट त्याचा बरोबर मला येतो. हं, हं, हं. त्या टॅटू जे काढले ते पण लक्ष्मीचं मी श्री सूक्त म्हणतले टॅटू काढलेले. ओके. 12 तास लागले पूर्ण टॅटू काढायला. मला इच्छा म्हणजे काय फॅशन म्हणून काढलेली नाहीये. हं, हं, हं. मी ज्या देवतांची पूजा करतो, मंत्र म्हणतो, ती देवता माझ्यापासून लांब का? हां. ती माया मला जवळ पाहिजे. माझ्या शरीरामध्ये तिचं अस्तित्व असायला पाहिजे. हं, हं. सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटली, की मग मी अनेक टॅटू बघतो मला अचानक स्ट्राईक झाला. अरे म्हटलं ही खूप चांगली गोष्ट आहे. देव माझ्या बरोबरच राहील. हं. मरेपर्यंत बरोबर राहील ना. खरं आहे. लक्ष्मीची मी पूजा करतोच मी. हं. कमळ आहे लक्ष्मीचं म्हणून मी कमळाचं. हे वाह! काढताना सकाळी 10:30ला चालू केलं, रात्री 12:30 10:30 पर्यंत चालू होतं. बरं. मध्ये फक्त 15 मिनिटाचा ब्रेक घेतला मी. बरं. हे मग श्रीसूक्त म्हणत राहिलो मी. ओके. हे सुदर्शन चक्र विष्णूचा भक्त आहे मी. हं, या हं. ठिकाणी व्यंकटेश स्तोत्र वाह! म्हणायला चालू केलं. ते चालू राहिलं. हं, हं. त्यानंतर ओम भूर्भुवः स्वः गायत्री मंत्र गायत्री 24 तारीख आहे. अरे वाह! त्यावेळेला संकष्टी होती. 6 हं. तारीख होती. शुक्रवार होता. हां, हां. म्हणून ओम गम ओम बरं. गणपतीचा रॅट बीज मंत्र अंगावर घेतला मी. वाह! गणपती माझ्या अस्तित्व काय मनामध्ये ऐश्वर्यात राहावा. हं, हं. हे बगलामुखी देवीचं यंत्र ते मी अपरंपार पूजा करतो. भीम ओके. हे त्याचं बीज मंत्र आहे ते सेंटरला घेतलं. बरं. आता ही शक्ती आपल्या बरोबरच आहे कायम. ती प्रोटेक्ट करेल. वाह! मला जिवंत ठेवायचंय, मारायचंय माझा काय संबंध आहे? ह्या देवांच्या हातात आहे. मी माझ्या हं. लाईफला कधीच घाबरत नाही. काय असेल ते असेल. बरं. जन्माला मला देवानं घटलंय तेच मला मारणार. हं. एनी टाईम आय एम रेडी. ओके. एनी टाईम आय एम रेडी असं माझा ॲटिट्यूड असतो. कारण मी सरेंडर आहे ना देवाला सगळ्या. करेक्ट. सरेंडरने जेव्हा तुम्ही देवाला 100% करता, ही विल टेक केअर ऑफ दॅट एव्हरीथिंग. वाह! समजा तुमच्याकडे एखादा माणूस तुम्ही खूप काय मोठे डॉन नाही आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे. एखादा माणूस काहीतरी लागलं किंवा कोणतरीच्या हात मागं लागलं, पळत तुमच्या मला वाचा का तुम्ही पळून जाणार का? नाही. ॲटलिस्ट तुम्ही म्हणणार थांबे बघतो काय म्हणा. एकदा माणूस सर्वसामान्य माणसाकडे जरी कोणी सरेंडर झालं तरी अंगात ताकद येऊन त्याला वाचवायचा प्रयत्न करतो. हं. भले मला काय होऊ दे पण याला वाचवायला पाहिजे. बरोबर. तो तर देव आहे. त्याला आपण डायरेक्ट सरेंडर केलं तर म्हणतो तू मला जिवंत ठेव किंवा मार. मला काहीही नाही. हं. 100% सरेंडर. मग वाह! तसं देव काम करत नाही. आपोआप तुझ्या मागे देव उभारतो. हं. हे भारतीय संस्कृतीचं मूळ आहे. लोकांना आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल ना, तुम्ही तुमचं लाईफ कुठं तरी सरेंडर करा. कुठल्या देवाला ज्याची लेवल चांगली आहे त्याला सरेंडर करा. हं. उगाच ज्याची लेवल नाही चांगली त्याकडे अंधविश्वास उगाच जाऊ नका.
खरं. कुठल्या माणसाकडे जाऊ नका. कशाला सेंटर माणसाला? देव आहेत ना आपल्याकडे एवढे. स्वामी समर्थ आहेत, गगनगिरी महाराज आहेत, शेगावचे महाराज आहेत. मनापासून पूजा करा ना, प्रेम करा ना. बघा तुमच्या मागं नाही उभा राहत ते. पण कायम मनात पाहिजे, मी त्यांना सरेंडर आहे. हम्म. सगळं मिटून जातं. हे म्हणून हे टॅटू जे बोलले, वेगळे यंत्र असे हा, हा. काढले जे आहेत, ते फक्त मला देव माझ्या बरोबर पाहिजे. हम्म. मला ती शक्ती माझ्या बरोबर पाहिजे. तर काय करायचं त्यांच्या हातात. त्यांच्या हातात. हे माझा कसं होतं, व्हॉट आय सेड यू, इट्स अ जर्नी. तुम्हाला देव शिकवते काय करायला पाहिजे, काय नाही. मी तुझ्या बरोबर आहे. मी काय मनानं काढलं, त्याची इच्छा आहे. मला यायचं आहे आता. हा. मी येणार. आले. माझा काय संबंध आहे? हे शरीर सगळं देवाचं, माझं काय नाहीच आहे. हम्म. मी फक्त सर्व्हिस लोकांना देतो, लोकांना चांगलं वाचलं पडतो, मला आनंद वाटतो लोकांना चांगलं होण्यात, दॅट इज अ पार्ट. Correct. सो हे शेवटी आपलं एक जर्नी आहे. या जर्नीमुळे अशा गोष्टी आठवणी घडत गेल्या. आता काळाक्रम मी पुरी घालत नव्हतो. हा. अचानक कालभैरवाची उपासना चालू केली आणि मग माझ्या डोक्यात यायला लागलं आणि मी काली मातेची भक्ती करायला पाहिजे का नाही. मी खूप याच्या मी का काळा घाल तर काली माझं अट्रॅक्शन चालू झालं मला. बरं. कालभैरव स्वप्नात येणे, कालभैरव स्तोत्र खूप वर्ष म्हटले ना मी लहान बरं. असल्यापासून. तेव्हा डोक्यात सारखं मला ब्लॅक ब्लॅक असं मला सारखं यायचं. ओके. म्हणजे काली मातेचं स्वरूप आणि अभ्यास पूर्ण बघा, कुठल्या देवचा अभ्यास केल्याशिवाय करायचं नसतं. सगळा अभ्यास केल्यानंतर कळलं की नाही मी अंगात झेपू नाही शकत देवीला. हम्म. एवढं उग्र स्वरूपाला मी जर की मी आय कांट सस्टेन, मी स्वतः हम्म. सस्टेन आणि कुणी सस्टेन नाही करू शकत. बर. इट्स नॉट इझी. लग्न केलेल्या माणसाला कालीची उपासना करायचं असेल हम्म. तर हेवी आहे खूप ते. काली बरं. माता कोण आहे, कशासाठी आली, कसं रूप आहे, काय आहे, ते चालताना कसं हनुमान मागा असतो, पुढं काळ भैरव पण असतो, अकराळकर रूप असतं. बापरे. हे अवाढव्य रूप तुम्ही बघितलं स्वतः घाबरूनच जाल तुम्ही. ओम क्रीम हम्म. कालिकाई नमा मंत्र आहे, पण क्रीम सोपं नाही आहे क्रीम अंगावर घेणं म्हणजे. हम्म. सो तुम्हाला हे भारतीय संस्कृती सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. उगाच अंधपणे करण्यात काय अर्थ नाही. सो सिंपल मी तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, बटुक भैरवाची उपासना करा. हा. त्या ठिकाणी स्वर्णाकर्षण भैरवाची उपासना करा. 2 गोष्टी आहेत. कालभैरव मंत्र म्हणा, हम्म. हनुमान चालीसा 100% म्हणा, चिरंजीव आहे. हम्म. बगलामुखी देवीची उपासना करा घरामध्ये. काय देव आहेत ना, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. उग्र Correct. उपासना करायची नाही, सिंपल उपासना करा. विष्णूची पूजा करा, पैसे येतील. वा. लक्ष्मीची उपासना, पैसे येतील. कुबेराची उपासना करा, पैसे येतील. हम्म. फायनान्शियल स्टॅबिलिटी तुम्हाला मिळेल. गणपती, देवी आणि बरोबर कालभैरव आणि बगलामुखी या 4-5 देवांचं मी जे काय सांगितलं तेवढं जरी तुम्ही केलं आणि मी स्वतः केलं आणि बाकी अनेक लोकांना सांगितलं, सगळ्यांना लाईफमध्ये सक्सेस मिळालेला आहे. वा. दॅट इज अ जर्नी. अजून पुढे काय होणार आहे माहित नाही. स्वामींचा आशीर्वाद तर देवाच्या कृपेने माझ्या मागं आहे. ते काय वा. उठ बस माझ्या बरोबर असतात. मी असं फील करतो की माझ्या बरोबर हे देव आहेत, हे देव आहेत, ते माझ्या घरात कोणाचं आश्चर्य वाटतं. हा. म्हटलं मी जाणार, ते काम झालं माझं, काय नाही प्रॉब्लेम. अच्छा. कसं काय झालं म्हटलं, जाणार मी जाणार आहे तिकडे, माझं ते काम आहे. म्हणजे मला ऑटोमॅटिकली जाऊपर्यंत सगळ्या गोष्टी तर होऊन गेलेल्या असतात. ओके. हे लक्षात ठेवा, तुझी आपण आराधना देवाची केली ना, तुमच्या बरोबर देव असं कायम बरोबर असं फील होतं सोबत तुम्हाला. असतो. असं फील असं वाटतं की मागं पण आपल्या मागं उभारला, इकडे उभारला. तुला माहित नाही ते. हम्म. त्या लोक खरं करून बघायला पाहिजे सगळ्यांनी. तुम्ही कुठं जाल ना, तुम्हाला कळतं की तुमच्यावर कोण राहत आहे आणि त्याचं काम होणार आहे. एकदम शांत रीतीने तुम्ही काम करू शकता. वा. हा एक वेगळा आपण स्पिरिच्युअलचा पॉडकास्ट घेऊ, कारण हो. हे कमी शब्दात सांगणं खूप अवघड आहे. पण सर तुम्ही खूप सुंदर सांगताय आणि त्याचं आम्हाला पण इच्छा होते की नाही आता कुठली तरी उपासना आपण सुरू केली पाहिजे अशा पद्धतीने. मगाशी एक प्रश्न विचारायचा राहिला माझा, तो मी आत्ता विचारतो की आपण पत्रिकेच्या बाबतीत ज्यावेळी बोलत होतो त्याच्यामध्ये पत्रिकेवरून एखाद्याच्या आपण हे ओळखू शकतो का की त्याला मुलं बाळं कशी होतील, त्याचं स्वतःचं आरोग्य आणि प्लस त्यांच्या मुलांचं आरोग्य हे व्यवस्थित असू शकेल का? काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, या गोष्टी पण कळतात त्याच्यातून? मी काहीही विचारा, काही मी सांगू शकतो. ओके. मुद्दा एखाद्या माणसाचं लग्न करायचं, लग्नाचा विषय काढलाय तर त्या मुलीला वैवाहिक जीवन चांगलं आहे, हम्म. संत सुख आहे की नाही, बर. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का सिझेरियन होणार आहे, हम्म. त्या पीसीओडीचा प्रॉब्लेम पीसीओएसचा प्रॉब्लेम येणार आहे का, बापरे. बर. मग ते फिलिपिन ट्यूब ब्लॉक असेल का. ओके. मग तेव्हा काही ना काही थोडंफार ऑपरेशन करूनच मुलं होणार आहेत का. बर. आयव्हीएफ सरोगसी सगळे पॉईंट माहित, सगळे माझे क्लायंट आहेत. सरोगसी केले पण माझे क्लायंट आहेत, आयव्हीएफ पण केलेले पण क्लायंट आहेत, नॉर्मल डिलिव्हरी ते वर्ष केलं नाही मी सगळं. हम्म. मुद्दा काय, ज्योतिषशास्त्राचं काम करताना ॲज अ इंजिनियर मी माझे मित्रच बरे डॉक्टर आहेत, हम्म. रूममेट पण डॉक्टर होते. मी त्याला बरं. विचारत बसायचो, हे कसं होतंय, ते कसं होतंय. दॅट नॉलेज इज विथ मी. त्यामुळे मी टेक्निकली विचार करतो. हम्म. पुरुषांचा बघायला गेलं समजा, त्यांचे प्रॉब्लेम आहे का, हम्म. नवरा बायको कोणतं लग्नासाठी आले,
तर स्पर्म क्वांटिटी कमी जास्त आहे का, मॉर्टिलिटी कमी आहे का सांगा, लगेच विचार त्यांना मी. येस म्हटलं, रिपोर्टमध्ये असं आलंय. ओके. डॉक्टरांचा डॉक्टरांचा मदत घ्या, कारण टेक्निकल आहे ते. त्यांचा पार्ट वेगळा आहे, ते कंटिन्यू करा. पण इथं मला जे दिसतंय ते बरोबर असेल तर मी जे काही उपाय दिले ते करा, तुम्ही घरात करा. माझा काही संबंध नाही, काय नाही. बरं. चांगले का डॉक्टर. हम्म. पण एवढं पण अभ्यास डायरेक्ट ते ज्योतिषाला सांगू शकतो. ओके. आजारपणासाठी पण तुम्हाला ENTचा प्रॉब्लेम आहे, हम्म. लेफ्ट पाय दुखतो का, राईट पायचा प्रॉब्लेम आहे का, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, हाताचा त्रास होऊ शकतो, काही नाकाचा त्रास होतोय, घशाचा त्रास होऊ शकतो, डोकं दुखू शकतो, ऍक्सिडेंट होऊ शकतो, ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी होऊ शकतात. ते मी सांगतो लोकांना, बरं. हजारो लोकांना सांगतो मी. आलं की प्रत्येकाला मी सांगतच असतो. हम्म. विचारायची गरज नाही मला काय. ओके. सांगतो, हा तुम्हाला आजार असेल, तुम्हाला बरोबर आहे. लोकांचा विश्वास बिल्ड व्हायला चालू होतो ना, मी जे सांगतोय परफेक्ट असल्यामुळे. ऍब्सोल्युटली. त्याच्यावर विश्वास ठेवून ज्योतिषाकडे काम करणं, तुम्हाला जाऊन ते परफेक्शन आहे का नाही बघून पुढे जाणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्योतिषाचं ऐकायला गेलाय, तुमचं सांगायला गेलेलं नाही तिथे. मी लोकांना म्हणतो, अरे तुम्ही नका बोलू, तुम्ही कशासाठी आलाय, माझ्यासाठी आलाय. करेक्ट. तुम्ही बोलत 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 15-20 मिनिटं घालवली, पण मग काय उपयोग आहे, माझ्याकडे येण्याचा अर्थ काय. हे बाकीचे लोक अनेक गैरफायदा घेतात. हा बोला, हा बोला, हा बोला बोला सगळं ऐकून घेतलं. हा हे आता काय झालं, करेक्ट. यू गॉट चिटेड. मे बी असं म्हणत नाही 100%, पण असं होऊ शकतं. स्वतः सांगू नका ना तुम्ही. डॉक्टरला सांगू, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला मला पोट दुखतं एवढंच सांगू येतात, पोटामध्ये किडनी सांगू शकतो का. दॅट इज जॉब ऑफ डॉक्टर. अभ्यास करून त्याला सांगू दे, मग उपाय देऊ दे. आजारपणासाठी ज्योतिषशास्त्राचा वापर करून बऱ्यापैकी आपण सक्सेस मिळवू शकतो. आजारपणावर कंट्रोल आणू शकतो. मुलं होताना पण पत्रिकेचा अभ्यास करून, त्या ग्रहांचा अभ्यास करून जजमेंटल आपण ते सांगू शकतो. ओके. आणि माझ्या ऑफिसची एक पद्धत तुम्हाला सांगतो, हे खूप सांगणं महत्वाचं आहे माझं. माझे ऑफिस जे आहे 3000 स्क्वेअर फीट, त्या ठिकाणी माझा 15-20 लोकांचा स्टाफ आहे. ओके. बऱ्यापैकी जे आहे ते, माझा मुलगा पण तिथं असतो, केविन आहे. माझ्या मिसेसचं केविन, माझ्या साईडला माझ्या मिसेसचं पण केविन आहे. ओके. आणि खाली एक 3000 स्क्वेअर फीटचं माझ्या त्याच बिल्डिंगमध्ये शांती बिंती कर्म करणारे जे ते ब्राह्मण आहे. ते ब्राह्मणाचा रिस्पेक्ट वेगळा आहे. ते ब्राह्मणाचं काम ब्राह्मणांना सांगतो मी, कारण मी त्यांना इंटरफेअर करत नाही. कारण मी ते करत बसतोय, माझं मेन काम ज्योतिष बघायचं कोण करणार. त्यांचं काम आहे, ते करतात, त्याप्रमाणे जातात, ते करतात, त्यांचा माझा क्लायंटचा संबंध ते जाऊन करतात. हे झालं. माझ्याकडे क्लायंट ज्यावेळेला येतात, माझी पद्धत अशी आहे, म्हणजे ISOची कंपनी 2006 पासून ISO 2015 आहे माझा आता जे काही कंपनी जी आहे ती. टेक्निकली मी ते स्वतः इंजिनिअरचं केलेलं आहे. तर माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो, ते क्लायंटचा रेफरन्स फॉर्म मी भरला, सगळं पत्रिका आली. जेव्हा पत्रिका घेऊन तो आत येतो, माणूस तुम्ही आड आला, अपॉइंटमेंट घेतली, मग तुम्ही आहे, नवरा बायको आहे, कुणी असेल, तुम्ही माझ्यावर येता, माझ्या बरोबर समोर बसता, ते पत्रिकेची प्रिंट आम्हीच काढतो. तुमच्या पत्रिका विश्वास ठेवत नाही आम्ही. तुम्ही पत्रिका चुकली असेल तर, पूर्वीच्या ब्राह्मणांची पत्रिका चुकली असेल त्यावर मी जजमेंट कसं देणार. आमचं सॉफ्टवेअर त्या प्रमाणात येते, किती डिग्रीत कुठला ग्रह आहे काय नाही सगळं येतं. तुम्ही बसला, मी समोर बसलो, तुमच्या बरोबर मागं माझे एक असिस्टंट असते. ओके. हे माझं 20 वर्षापासून माझं प्रॅक्टिस असंच आहे. कारण मी तुम्हाला बोलतोय, हे करा, असं करा, ते करा, तुम्ही करा, सगळं तुम्ही बोलल्यानंतर नंतर काय करणार, तुम्ही माझ्याशी कसं बोलणार. वेटिंगला बाहेर 60-60 क्लायंट असतात ना माझ्याकडे, 1-2 क्लायंट नसतात. माझ्या ऑफिस तुम्ही कधी येऊन बघा, माझा अख्खा हॉल पूर्ण भरलेला असतो. म्हणजे एका वेळेला 40-50 लोक तर असतात. आम्ही त्यांना चहा देतो, आम्ही त्यांना समोसा देतो, आम्ही त्यांना बाकीचं जे ते पण खायला देतो, कारण वेटिंग असतं ना. एखादा माणूस प्रॉब्लेम जास्त वेळ लागतो. मग तुम्ही बसलाय, मी जे काय तुम्हाला सांगत असतो ना, बोलत असताना, तुमचं जे काय रेमेडीज असतात, जे काय ते मॅडम बाहेर मागे लिहून घेत असतात, ज्या काय मॅडम सगळ्या लेडीज स्टाफ आहे, ते मॅडम तुमच्यासाठी सेपरेट असिस्टंट क्रिएट झाली ती. तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा ती तुम्हाला केबिनमध्ये घेऊन मी काय जे उपाय सांगितले ते सगळं तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करते. तिचा पर्सनल नंबर तुम्हाला देते. त्यानंतरचा फॉलोअप त्या असिस्टंट कडनंच होतो. माझा संबंध येत नाही. संबंध देते, माझा नंबरच असतो कोणाकडे. अपॉइंटमेंट ऑफिसच्या नंबरवर जातात, असिस्टंटचे नंबरच असतात. माझा नंबर माझ्याकडनं जुना कोणी क्लायंट असेल, काहीतरी आला रेफरन्स घरातल्या ओळखीचा, त्याच्याकडेच माझा नंबर आहे. बाकी कोणाकडे माझा अपॉइंटमेंटचा संबंध येत नाही. तुम्ही एकदा आला, एंट्री केली, सगळं पुढचं का माझा असिस्टंट आणि माझं सगळं ऑफिस हे दे विल टेक केअर ऑफ. मला पुढे काय तर परत यायचंय, येऊ शकता परत. माझ्या 15-15, 30-30 वर्षापर्यंत माझ्याकडे क्लायंट येतात, त्यांचे व्हिडिओज माझ्याकडे आहेत. म्हणजे जेव्हा मी कधी 1996-97ला लग्न होणार असताना लग्न करायचं का नाही हे सांगितल्यानंतर त्यांना झालेली मुलं, ते मुलं अमेरिकेमध्ये गेली, US मध्ये गेले, कोण कॅनडामध्ये गेले, कोण ब्रॉम्प्टनला गेले, ते कुठं आहेत काय नाही, ते पण माझे क्लायंट आहेत. तिथे गेलो तेच मला तिथे एअरपोर्टला येऊन माझ्यासमोर उभारतात. पंडितजी आमच्याकडे 8वी-10वीला असली मुलं आहेत ना, त्या मुलांच्या पत्रिका सांगितलं, आउट ऑफ इंडिया जाणार, इकडे जाणार, तिकडे जाणार. ते गेलेले, लग्न पण झालं, त्यांना पोरं पण झाली. 35 वर्षाचा एक्सपिरियन्स.
जर्नी आहे ना माझी. करेक्ट. सो दॅट इज ऑल्सो प्लस पॉइंट, की अशाच पद्धतीनं आपण काम करतो. असिस्टंट असते, की ज्यामुळे तुमचा फॉलो पुढे होतो, की ज्यामुळे तुमचं काम होईपर्यंत फॉलोअप असतो. बरोबर. लग्नासाठी आल्यानंतर लग्नाचं डिटेल, तारीख देण्यापासून, तुमचा मुहूर्त काढण्यापासून, डेट काढण्यापासून सगळ्या गोष्टी आमच्याकडनं कंटिन्यू असतात. आणि तो पार्ट ब्राह्मणाचाच तारीख-बेरीज सांगायचं. बरं. शांती काम करणं, ते 10-12 ब्राह्मण आहेत. हं. त्यांचं काम ते करतात, हं. माझं काम मी करतो. असिस्टंट त्यांच्यात ते कोऑर्डिनेशन. सगळे असिस्टंट माझे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटच आहेत. बरं. नाही, आणि माझे सगळे असिस्टंट 10-10 वर्षापासून नाही, 7, 8, 9, 10 वर्षापासून आहे. त्यांना सगळं माहिती आहे, जे माहिती काय आहे ते. रिच्युअल हं. कसे चालतात, काय नाही वगैरे. हं, हं, हं. असंच मला जस्ट सांगितलं, की हां, लोकांना आयडिया आहे प्रोसेस सगळं कशी आहे? काम कसं होतं ऑफिस वाह! पॉलिटिशियनच्याकडं. सो हं. दिस इज स्ट्रॅटेजी, आणि ते 15-20 वर्षापासून असं आता असं आहे. असंच कंटिन्यू आहे. ओके. तर तुम्ही एवढं सुंदर आपण गप्पा मारलेल्या आहेत. जाता आता एक प्रश्न विचारतो आणि खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो, की सध्या आपण महाराष्ट्रात बघतोय, की काय चाललेलं आहे ते नाशिकच्या प्रकरणावरून. सो बऱ्याच लोकांचा थोडासा माइंडसेट जो आहे या शास्त्राकडे बघण्याचा आता एका व्यक्तीमुळे निगेटिव्ह व्हायला लागलेला आहे. सो अशा जनसामान्य प्रेक्षकांना तुम्ही काय एक उपदेश कराल किंवा काय एक हेल्प कराल त्यांना, की कुठेही जरी ते गेले तरी त्यांनी अशा कुठल्या गोष्टी पडताळून बघितल्या पाहिजेत किंवा कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत? पहिला मुद्दा काय आहे, की त्या माणसाकडे टेक्निकल नॉलेज किती आहे? शिक्षण किती शिकलाय? त्याचे बाहेरच्या लोकांचे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस किती आहेत? तो जे काय बोलतो त्याला बोलायला लावण्या अगोदर तुमची पत्रिका दाखवून तुम्हाला त्याच्याबरोबर बरोबर सांगता येतंय का नाही, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हं. त्याला सांगताच आलं नाही, डायरेक्ट निघून जा. कॉन्फ्लिक्टचा संबंधच येत नाही ना. करेक्ट. म्हणून विश्वास ठेवताना तुम्ही बोलू नका. हं. त्याला बोलू द्या समोरच्याला. सांगू तुमच्याबद्दल सांगू दे. तुम्हाला लगेच जजमेंट येईल ना, करायचं का नाही पुढे करायचं. काय बरोबर. होतं माहितीये का, ते कोण सांगण्या अगोदरच हे बोलत बसतात. मग त्यांना कळतं की हे 2-4 वीक पॉइंट आहेत, मग हे करा, ते करा, ते करा. अरे पण त्याला वीक पॉइंट कळले पाहिजे. त्याला चान्स द्या ना तुम्ही. हा मोठा हं. प्रॉब्लेम येतो. बरोबर. आणि रिझल्ट मिळाला पाहिजे, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. काय करेक्ट. करतोय डॉक्टरकडे गेलो, उपाय गेले, गोळ्या गेल्या, आजार बरा होत नाही, डॉक्टरकडे जाता ना तुम्ही. हं. रिझल्ट मिळाला पाहिजे, दॅट इज रिस्पॉन्सिबिलिटी रिझल्ट यायची. करेक्ट. नाहीतर ते काम नाही करू शकत तो. ते पण महत्व त्या ठिकाणी येतं. करेक्ट. आणि ते हे बघा कसं आहे, आता हे तुम्ही प्रश्न मला विचारल्या, प्रश्नाचं उत्तर सगळं पूर्ण माझ्या पॉडकास्टमध्ये सगळं उत्तर आहे. हो. अख्खा पॉडकास्ट बघितला की लक्षात येतं की नक्की हे शास्त्र किती मजबूत आहे. देवता म्हणजे कशा आहेत, वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, ज्योतिषशास्त्र टेक्निकॅलिटी कशी आहे. इव्हन तुम्हाला आता मी ज्या लोकांचे पत्रिका कशा आहेत, डोनाल्ड ट्रम्प असेल, बाकी लोकांच्या पत्रिका पण तुम्हाला एक्सप्लेन केलेत, की त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी कशा होतात, काय नाही. त्यामुळे हे सरळ टेक्निकलच आहे. अंधविश्वास नावाचा प्रकारच काय नाही यामध्ये. खरं. आत्ता एवढं तुम्हाला मी सांगितलं, त्यामध्ये कुठल्या गोष्टीचं काय सांगितलं तुम्हाला, हे करा, ते करा, शांती करा, काय तुम्हाला बोललो का आता मी? नाही. काय नाही बोललो. प्युअर नॉलेज आहे. सायंटिफिक. करायचं का नाही तुमचा प्रश्न आहे. पण नॉलेज देऊन लोकांना अवेअर करणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अगदी. ते अशी लोक खूप कमी आहेत आणि त्यांना शोधून काढून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे तुमचं काम आहे. हं. अंधविश्वास ठेवून अशा गोष्टी करणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. पहिल्यांदा सगळं क्लिअरिटी करा, बघा तो माणूस कसं आहे, काय नाही, यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा. आणि तो काही तुम्हाला काही माणूस सांगितलं ना, तुम्ही लक्षात यायला पाहिजे ना, हा माणूस सांगतो ते बरोबर आहे का नाही बरोबर आहे. करेक्ट. तुम्हाला कळलं पाहिजे ना, हा माणूस फेकपणा करतोय का खरोखरच चांगलं करतोय. अंधविश्वासानं कुठली गोष्ट करू नका. व्हेरिफाय करा, हे करतोय बरोबर आहे का नाही. बरोबर. त्यामुळे दॅट इज इम्पॉर्टंट. हं. फ्लोमध्ये येऊन अंधविश्वास ठेवू नका. अवेअरनेसमध्ये राहा. तुम्ही स्वतः अवेअर व्हा आणि बाकी लोकांना पण अवेअर करत राहा. करत राहा. तर आपलं भारतीय संस्कृती वाचणार आहे. नाहीतर 100 मध्ये एखाद्या माणसानं असं केले, काय कारण असून दुसऱ्या लोकांना पोचते, समाजाचा दृष्टिकोन बदलून जातो. बरोबर. अनेक वेळा डॉक्टर पण असे आहेत, हं. की डॉक्टर पण काहीतरी कोणीतरी केलं, डॉक्टर सगळे डॉक्टर असेच आहे, बिचारे बाकी डॉक्टरचा प्रॉब्लेम नसतो. करेक्ट. चांगले असतात, पण एका डॉक्टरनं बाकी लोकांना पण बिनकारणाचं फेस करायला लागतं. बरोबर. मग त्यांचा पण प्रॉब्लेम बसतो. अरे तितकं चांगली प्रॅक्टिस कुठं सगळं करतो, काय ह्या माणसामुळे आपलं हे झालं. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये असा पॉईंट आहेच आहे. हं. समाजाने ठरवायचंय की कुठल्या माणसाकडे जायचं, शिक्षण किती झालेलं आहे, कुठल्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे, किती मोठा एक्सपिरियन्स आहे, आणि तो काय बोलतो, हां. विचार काय आहेत त्याचे, करेक्ट. आचार कसा आहे, खातो काय. आम्ही फील्ड वाचतो, आम्ही ज्योतिषशास्त्रज्ञ ना, हं. आम्ही मांस मच्छी अंडी नाही खाऊ शकत आम्ही. हं. आणि असं कोण खास असेल तर पत्रिका बघायचा अधिकार पण नाही, मी सरळ सांगतो. बरं. काय संबंधच नाही. तुमच्या खाण्यावर तुमचा विचार डिपेंड आहे. माझं पर्सनल मत आहे, हे मी देतो इथं. इथं नॉनव्हेज खाऊन, अंडी खाऊन, असल्या गोष्टी, नॉनव्हेज काहीतरी खाऊन तुम्ही ज्योतिषशास्त्र सर्व्हिस नाही देऊ शकत. मन कलुषित झालं ना तुमचं खाऊन खाऊन, तुम्ही काय समोरच्याला सांगणार आहे.
बरोबर. आध्यात्मिक काम करताना आध्यात्मिक राहा ना. आता शंकराचार्य बाकीचे लोक बघतो नॉनव्हेज खातात का? नाही करत. कारण त्यांना काय करायचंय, समाजाला गाईडलाईन द्यायचंय, चांगले विचार यायला पाहिजे. वाह! एकदाच जेवतात, ताटामध्ये पाणी टाकून ते परत पाणी पितात. हं. अन्नाचं एक कण वाया घालू देत नाहीत. त्यांची डेली सर्व्हिस आहे ही त्यांची. करेक्ट. ते संदेश तसा देतात. हं. त्यामुळं खरं. आचार विचार, खाणं बिणं या सगळ्या गोष्टी पण आपल्या शास्त्रामध्ये खूप गरजेचं आहे. वाह! कारण आमचं फील्ड आहे. आता क्षत्रिय आहे का आम्ही? नाही. युद्धाला चाललोय का कुठे? नाही. आध्यात्मिक आहे. अध्यात्म हं. वाढण्यासाठी तुमचं खाणं चांगलं पाहिजे. बरोबर. ते पण महत्वाचं आहे. सर, एवढं मस्त तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगितल्यात. आपण एवढा मस्त सुंदर पॉडकास्ट केला. आमची रिक्वेस्ट आहे, की आपण अजून असे पॉडकास्ट करूयात. तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने. आणि तुम्ही आलात, एवढा वेळ आलात आणि एवढं मस्त गप्पा मारल्या आपण. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, की डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ऑफिसचा कॉन्टॅक्ट. आणि बाकी प्रॉडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्यासुद्धा लिंक्स दिलेल्या आहेत, ॲड्रेस दिलेला आहे. सो ते तिथेही तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सरांचं चॅनल आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. त्याचीही लिंक मी दिलेली आहे. Instagram हँडल आहे, त्याला पण फॉलो करा. आणि ओव्हरऑल तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. म्हणजे नेक्स्ट जेव्हा आम्ही पॉडकास्ट करू त्यावेळी तेही प्रश्न आम्हाला घेता येतील. सो ओव्हरऑल तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा सांगा. आणि सर, थँक यू सो मच तुम्ही आलात. आमचं धन्यवाद. एक स्वीट टॉक्स पॉडकास्टचं रिच्युअल आहे, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो. सो त्याच्यामुळे आजचा पॉडकास्ट आपण एंड करूयात आणि श्री स्वामी समर्थ म्हणूयात. स्वामी समर्थ स्वामी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.